आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्मिता चाकोते मॅडम. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्ते मॅडम. तुम्ही या क्षेत्रात गेले 25 वर्ष आहात. कर्नाटकमध्ये थोडे वेळ प्रॅक्टिस करून डॉक्टर VM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत झाले. घरातल्यांनी पूर्ण मला विरोध केलेला, तर मला असं नेहमी वाटायचं की सायन्स आणि ब्युटी ही कधी ना कधी क्लब होणार आहे. तर असा एक विजनरी थॉट माझ्या डोक्यात होता. तामिळनाडूमध्ये हेअर ट्रान्सप्लांटचे 2 केसेस झाल्या, ज्या त्वचारोग तज्ञांनी किंवा प्लास्टिक सर्जननी केल्या नव्हत्या आणि 2 इंजिनियर्सची यंग तरुण मुलांची डेथ झाली. लोकांना नॅचरल लुक हवे असते की ड्रॅमॅटिक चेंज? लेझर ट्रीटमेंट्स किती सेफ आहेत? साईड इफेक्ट्स होतात का? तो जो नाईफ आहे किंवा लेझर आहे ते डॉक्टरांच्या हातात दिलाय का चोरांच्या हातात दिलाय? देवाला माहिती आहे, सिद्धरामेश्वरला माहिती आहे की बाबा ह्यांना ब्राऊन स्किनच द्यायला पाहिजे, म्हणजे ह्यांची स्किन छान राहील, यांना काही त्रास होणार नाही किंवा रोज त्वचारोग तज्ञाकडे जायची गरज नाही. प्रत्येक माणसाला आपलं व्यक्तिमत्व छान दिसण्याचं प्रत्येकाचा हक्क आहे. ॲक्नेसाठी परमनंट सोल्युशन खरंच शक्य आहे का? बिफोर वेडिंग स्किन केअरसाठी बेस्ट सजेशन्स काय असतात? सनस्क्रीन 365 दिवस लावा. हेअर लॉससाठी PRP किती इफेक्ट? बेसिकली लोकांना काय वाटतं, कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजिस्टकडे आपण जर गेलो ना, म्हणजे आत गेलो तर आपण एकदम सेलिब्रिटी हिरोईन सारखं बाहेर येणार. असं काही नाही आहे. आता आपण बायकोची काळजी घेतली की बायको कायम राहते आपल्यासोबत, हो की नाही? तसंच आहे. म्हणजे तुम्ही त्वचेची काळजी घेतली तर ती कायम तुमच्यासोबत छान राहणार आहे. एवढं सिम्पल आहे. मिशन ब्युटी इतरांपेक्षा वेगळं काय असतं? मिशन ब्युटी फक्त स्किन केअरवर न मर्यादित ठेवता आम्ही हेल्थ केअर, हार्ट केअर, माइंड केअर, सोल केअर, म्हणजे अगदी आत्म्यापर्यंत पोहोचतोय. आम्ही मेडिटेशन पण सांगतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठंच तुम्हाला भेटणार, म्हणजे अख्ख्या जगात जर मी म्हणेन तर असा हा कन्सेप्ट 5 पिलरचा कन्सेप्ट आगळा वेगळा भगवंतानी, मी भाग्यवान समजेन की मला हा थॉट प्रोसेस भगवंतानी दिला. बिअर पिल्याने फेस एकदम ग्लो होतो असं ऐकलं. इज इट ट्रू? No. तर एजिंगच्या आमचे जे मेडिसिन आहे, म्हणजे अँटी एजिंग मेडिसिन जो रिसर्च सेल जो आहे ते म्हणतं की साखर इज इक्विव्हॅलंट टू तंबाखू. हाय, हॅलो, नमस्ते. दिस इज सागर. आय होप यू ऑल डुईंग गुड. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्मिता चाकोते मॅडम, अतिशय एक्सपिरियन्स्ड आणि विजनरी स्किन स्पेशलिस्ट. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्ते मॅडम. कसे आहेत? मस्त. सगळं कसं आहे? सगळे ओके? एकदम छान. तुम्ही या क्षेत्रात गेले 25 वर्ष आहात. बरोबर. सुरुवात कशी झाली? सुरुवात सर्वप्रथम माझ्या वडिलांची इच्छा आणि माझ्या भावाची इच्छा होती म्हणून मी मेडिकलला गेले. ओके. आणि मग जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगावी इथे माझं पूर्ण MBBS आणि MD शिक्षण झालं. ओके. आणि तिथून पुढे मग प्रॅक्टिस आणि नोकरीचा प्रवास. कर्नाटकमध्ये थोडे वेळ प्रॅक्टिस करून मग त्याच्यानंतर मी इथे डॉक्टर VM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत झाले. आणि प्लस माझं चाकोते कॉस्मेटो केअर क्लिनिक सम्राट चौकमध्ये इथे क्लिनिक स्थापन केलं. 2007 पासून आमचा हा क्लिनिक चालू आहे. ओके ओके. आणि यू आर HOD? हो, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख. विभाग कोणत्या कॉलेजमध्ये? डॉक्टर वैशंपायन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. हाऊ मेनी एक्सपिरियन्स यू हॅव इन? पेशंट बघण्याचा नाही, कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये 25 वर्षाचा एक्सपिरियन्स. कॉलेजमध्ये? हो. हो, ग्रेट. आणि हॉस्पिटलमध्ये? क्लिनिक म्हणजे बेसिकली क्लिनिक आणि हॉस्पिटल हे दोन्ही सोबतच चालू केलेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल माझा ह्या ज्या त्वचारोग ज्या विभागात जो आहे किंवा डर्मॅटॉलॉजी किंवा कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजीमध्ये 25 वर्षाचा माझा अनुभव आहे. त्या काळात स्क्रीन ट्रीटमेंटबद्दल जनतेची अवेअरनेस किती होती? जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन जॉईन केलं तेव्हा त्वचारोग म्हणजे फक्त HIV, एड्स आणि कुष्ठरोग, लेप्रसी एवढंच होतं त्या दरम्यान. अच्छा. आणि घरातल्यांनी पूर्ण मला विरोध केलेला की तू एड्स ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा कुष्ठरोग करण्यासाठी तू त्वचारोग करणार आहेस का? पण त्या दरम्यान ABCL आलेला, अमिताभ बच्चनचा आपला मिस वर्ल्ड वगैरे कॉन्टेस्ट झालेली बेंगलोरमध्ये. तर मला असं नेहमी वाटायचं की सायन्स आणि ब्युटी ही कधी ना कधी क्लब होणार आहे. तर असा एक विजनरी थॉट माझ्या डोक्यात होता आणि त्यासारखंच झालं पुढं. म्हणजे आता जे आहे साधारणपणे 2005 पासून त्वचारोग विभागाला इतका महत्त्व आलं आहे, कारण ब्युटी सोबत कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजी हा खूप फेमस झालेला आहे. आणि जे मी विजन पाहिलं होतं जेव्हा 1993ला मी विजन पाहिलेलं आणि तो विजन 2005-06 दरम्यान खरोखर फलित झाला. सुरुवात झाली. हो, थोडक्यात.
आता आणि 25 वर्षापूर्वी पेशंट्समध्ये काय फरक जाणवतो? 25 वर्षापूर्वी बेसिकली स्किनचा एवढा अवेअरनेस नव्हता, म्हणजे सौंदर्याचा एवढा अवेअरनेस नव्हता. ओके. तेव्हा फक्त त्वचारोग म्हणजे नायटा झालाय, सुरमा झालाय, कुष्ठरोग झालाय किंवा नागिण झाली आहे, चिकन पॉक्स झालाय, अशा प्रकारचे पेशंट्स भरपूर असायचे. ओके. आता त्याच्यासोबत मला पिंपल आलेत, मला चेहराचा डल झालाय, मला वांग आलाय, मला केस गळतायत, माझी नखं छान नाही आहेत, माझ्या चेहऱ्यावर खड्डे झालेत, माझा चेहरा डलच दिसतोय, अशा प्रकारचे पेशंट्स खूप वाढलेत. म्हणजे ते जे ओरिजिनल स्किन पेशंट आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त हे पेशंट्स पण, म्हणजे हे साधारण सुंदर दिसणारेच लोक आहेत, पण त्याला अजूनही छान दिसायचंय, म्हणून हा अवेअरनेस वाढलेला आहे आणि अशा प्रकारचे पेशंट्स वाढलेले आहेत. सोशल मीडियामुळे स्किन कॉन्शियसनेस वाढली का? भरपूर. खूप. लाईक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल? कारण सोशल मीडियामध्ये बेसिकली आपण आपला चेहरा दाखवतो. आता ह्या अगोदर मोबाईलही नव्हता, काही नव्हतं, फार तर आपण फोटो काढायचो आणि फोटो आपण कोणाला दाखवायचो? आपल्या घरातल्या मेंबर्सला. पण आता काय, तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढला की व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला, फेसबुकला घातला, इन्स्टाला घातला, म्हणजे हजारो लोक तुम्हाला पाहणार आहेत. आता एखाद्या व्यक्तीला हजारो, म्हणजे प्रत्येक व्यक्ती आता सेलिब्रिटी झाली आहे, म्हणजे साधा माणूस सुद्धा आता सेलिब्रिटी झालाय, कारण 7,000 लोक जर त्याला बघणार असतील तर नक्कीच त्याला छान दिसायचंय ना. एव्हरीवन वॉन्ट्स टू बी लुक गुड. एव्हरीवन वॉन्ट्स द बेस्ट लुक्स. स्किन ग्लोसाठी लोक कुठल्या ट्रीटमेंटसाठी जास्त विचारतात? स्किन ग्लोसाठी बेसिकली लोक काही क्रीम्स विचारतात, सनस्क्रीन बद्दल विचारतात, मग काही टॅबलेट्स असतात, फिज टॅबलेट्स असतात, त्याच्याबद्दल विचारतात, किंवा केमिकल पील्स आहे, लेझर पील्स आहे, किंवा IV ड्रिप्स आहेत, व्हिटॅमिन C ड्रिप आहे, ग्लुटाथायोन ड्रिप आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या असतात. एक्झॅक्टली व्हॉट इज ग्लुटाथायोन? ग्लुटाथायोन हा एक अँटीऑक्सिडंट आहे, रिच अँटीऑक्सिडंट. म्हणजे आपण जर ग्रीन टी पितो तो अँटीऑक्सिडंटच आहे, तर अशाच पद्धतीचा अँटीऑक्सिडंट, रिच अँटीऑक्सिडंट आहे. आणि त्यामुळे काय होतं, त्वचा थोडीशी तजेलदार दिसायला लागते. बोटॉक्स, फिलर्स आणि अँटी एजिंग ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात सेफ काय असतं? सगळे सेफच आहेत, कारण हे सायंटिफिकली प्रूव्हन आहेत, प्रोव्हाइडेड तुम्ही एक रिस्पॉन्सिबल एफिशियंट त्वचारोग तज्ज्ञांकडून करून घ्या. होतं काय की बरेच क्वॅक्स असतात, म्हणजे त्यांच्याकडे डिग्री नसते, त्यांनी कुणाकडे तरी नुसती प्रॅक्टिस केलेली असते असिस्टंट म्हणून, आणि मग ते क्लिनिक उघडून बसल्यावर ते जर असे प्रोसिजर केले तर कॉम्प्लिकेशन झालं तर त्यांना हँडल करता येत नाही. म्हणून केव्हाही असे प्रोसिजर जेव्हा करायचे असतील तर तेव्हा डिग्री वाचा त्या डॉक्टरची, MBBS MD आहे का ते बघा. दुसरी गोष्ट, त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे बघा, त्यांनी अशा प्रकारचे प्रोसिजर्स किती केले आहेत ते बघा, आणि मग त्यानंतरच स्वतःचं त्वचा त्यांच्या हातात द्या. पण म्हणजे ते विदाऊट डिग्रीवाल्यांनी जे हॉस्पिटल टाकतात, क्लिनिक टाकतात, मग तेव्हा त्यांच्यावर ॲक्शन घेऊ शकत नाहीत का? पेशंट्सला काहीतरी प्रॉब्लेम होते त्यांच्यामुळे. घेऊ शकतात, पण काय होतं, आज सब कुछ चलता है असं सिच्युएशन आहे. पैसा. हां, सब कुछ चलतं, कारण एवढं मोठा तुम्ही जर सेंटर उघडला तर आज तुम्हाला कोण डॉक्टर बसला हे कळतच नाही ना. तुम्ही फक्त ते शो बघता की बाबा मोठं क्लिनिक आहे, बरंच ॲडव्हर्टिजमेंट आहे, बरंच सोशल मीडिया कव्हरेज आहे, खूप बेस्ट ट्रीटमेंट आहे. आता रिसेंटलीच हैदराबादमध्ये आणि तमिळनाडूमध्ये हेअर ट्रान्सप्लांटचे 2 केसेस झाल्या, ज्या त्वचारोग तज्ज्ञांनी किंवा प्लॅस्टिक सर्जननी केल्या नव्हत्या, आणि 2 इंजिनियरची, यंग तरुण मुलांची डेथ झाली. तर एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात जर आपण गेलं, ते लोक कित्येक वर्षापासून हेअर ट्रान्सप्लांट करत आहेत, पण ते एक्सपिरियन्स, त्यांना कॉम्प्लिकेशन हँडल करायचा एक्सपिरियन्स नव्हता. प्रोसिजर येते, पण कॉम्प्लिकेशन, प्रत्येक कुठल्या तरी प्रोसिजरमध्ये कुठली तरी कॉम्प्लिकेशन येऊ शकते, असं नाही की येणार नाही, पण त्याला कसं हँडल करायचं हे एक एकदम एक्सपिरियन्स्ड व्यक्तिमत्वच सांगू शकतं. व्हॉट अबाउट सिरम मॅडम? आता इंटरनेटवरती खूप फेमस होतात, लॉट्स ऑफ ब्रँड्स यू आर वॉचिंग. सिरम्स म्हणजे काय असतं, बेसिकली त्याच्यात व्हिटॅमिन C असतं, नायसिनामाइड असतो, रेटिनॉल असतो, किंवा क्यूट्री एक्स्ट्रॅक्ट असतो, असे वेगवेगळे एक्स्ट्रॅक्टचे सिरम असतात. डज इट वर्क रिअली? बेसिकली जो OTC ब्रँड असतो, म्हणजे ओव्हर द काउंटर जो प्रोडक्ट मिळतो तो कमी पॉवरचा असतो. ओके. आणि तोच प्रोडक्ट जर तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांकडून घेतला तर तो स्ट्रॉंग असतो. डू यू सजेस्ट टू पेशंट्स? हो, सिरम चांगले असतात, व्हिटॅमिन C सिरम चांगला असतो, रेटिनॉल असतं, पण ते कोणी कुठल्या त्वचेने कुठले वापरायचे हे मात्र तुम्हाला प्रॉपर गायडन्सनीच घ्यावं लागतं.
स्किन टाईपनुसार. स्किन टाईपनुसार, तुमच्या प्रॉब्लेमनुसार. आणि त्वचारोग तज्ज्ञ किंवा जे फार्मसीमध्ये जे प्रोडक्ट मिळतो ओके. तेवढेच पैसे घालणार आहे तुम्ही, बाहेर पण तेवढेच पैसे घालणार आहे OTC प्रोडक्टला ऑनलाईन कुठली तरी मागून, एक्झॅक्टली. आणि तेवढेच पैसे तुम्ही फार्मसीमध्ये घालणार आहे. तर बेटर आहे की तुम्ही फार्मसीमधून किंवा त्वचारोग तज्ज्ञाच्या सल्ल्याने घ्या, जेणेकरून तुमचे पैसे करेक्ट जागी जातील आणि तुम्हाला चांगले रिझल्ट्स येतील. आणि तुम्हाला कोणीतरी उत्तर देणार आहे ना. इथं जर सोशल मीडिया फॉलो करून जर तुम्ही सिरम लावला, तुम्ही 5 वर्ष लावलं पण काहीच रिझल्ट नाही, बोलणार कोणाला तुम्ही? त्यापेक्षा जर तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतला तर तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांना सांगू शकता, अहो मला रिझल्ट नाही आले, मग ते बदलून तरी देतील. म्हणजे तुमचा पैसा करेक्ट ठिकाणी जाणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. लोकांना नॅचरल लुक हवे असते की ड्रॅमॅटिक चेंज? ड्रॅमॅटिक चेंज हवा असतो आजकाल. म्हणजे लोकांना सोशल मीडियावर सगळे फिल्म स्टार्स किंवा हे जे बघितलेलं असतं त्यांना वाटतं की मी पण तसंच दिसावं. नाउडेज रील्स आणि फोटोज म्हणजे त्यांच्यासारखं दिसावं. मला नेहमी सांगावंसं वाटतं की प्रत्येक व्यक्ती ही सुंदर आहेच, हे का कळत नाही. म्हणजे दुसऱ्यांना जर आपण फॉलो केलं तर आपण कधीच सुंदर दिसणार आहे. आपण जसे आहोत त्याला जर आपण छानपैकी इम्प्रूव्ह केलं आपली पर्सनॅलिटीला, आपल्या लुक्सला, तर आपण जास्ती सुंदर दिसू. पण जर आपण कुणाला कॉपी करायला गेलो तर आपण त्यांची कॉपी बनवू शकत नाही. सुंदर आहोत आपण. हा, तर डुप्लिकेट आपण नाही छान दिसणार, ओरिजिनल आपण छान दिसणार. येस. लेझर ट्रीटमेंट्स किती सेफ आहेत? साईड इफेक्ट्स होतात का? हो, प्रत्येक ट्रीटमेंटचे प्लस आणि मायनस असतात. फक्त आता तुम्ही तो जो नाईफ आहे किंवा लेझर आहे ते डॉक्टरांच्या हातात दिलंय का चोरांच्या हातात दिलंय? कुठल्या गोष्टीला वापर केले, कोण वापरतं ही इन्स्ट्रुमेंट, तो जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक गोष्ट ही सेफ पण आहे आणि अनसेफ पण आहे. म्हणजे एखादे लेझर आपण जर फुल फ्लेजमध्ये हाय पॉवर ठेवली तर कुठलीही त्वचा जळणारच आहे. पण जर आपण प्रॉपर ऑप्टिमम वापरलं तर ते बेस्ट रिझल्ट देणार आहे. कधी गरजेचं असतं मॅडम लेझर ट्रीटमेंट? फॉर एक्झाम्पल पेशंट आलं समजा तुमच्या समोर, मग ते कधी गरज असते लेझर ट्रीटमेंट? कसं आहे ना, सिम्पल बेसिक ट्रीटमेंटनीच खूप रिझल्ट चांगले येतात. जेव्हा रिझल्ट येत नाही तेव्हा आपण नेक्स्ट लेवलला जातो. आता लेझर म्हणजे फक्त एकच नसतं, त्याच्यात हजारो प्रकारचे लेझर्स असतात. म्हणजे आता तुमच्या पिंपलच्या खड्ड्याचं लेझर असेल तर तो फ्रॅक्शनल CO2 लेझर आहे. जर तुम्हाला केस कमी करायचे तर ते डायोड लेझर आहे. जर तुम्हाला वांग कमी करायचं तर ते क्यू-स्विच एनडीआग लेझर आहे. जर तुम्हाला टॅटू काढायचं तर ते क्यू-स्विच एनडीआग आहे. तर असे अनेक प्रकारचे लेझर आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी वेगवेगळे लेझर आहेत. तर लेझर आपल्याला वाटतं की फक्त लेझर एक टर्म म्हणजे एक लेझर नसतं, अनेक प्रकारचे लेझर्स असतात. देयर आर मेनी टाइप्स ऑफ लेझर ट्रीटमेंट. फेअरनेसची मागणी अजूनही आहे का? जर तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया उघडला किंवा महाराष्ट्र टाइम्स उघडला, त्याच्यात वधूवर बघता की नाही, छोटे कॉलम्स असतात. त्या कॉलममध्ये काय लिहिलं असतं? सुंदर, गोरी, सडपातळ मुलगी हवी. मग ह्याची मागणी कुठे होतीये? सोशल मीडियावर. म्हणजे मागणीच तशी आहे. मग काय होतं, आई वडिलांना दुसरा ऑप्शनच राहत नाही ना. मुलीच्या आई वडिलाला एवढी अशी मागणी दिसते की बाबा मुलांना सुंदरच मुलगी हवी आहे. मेंटॅलिटी ऑफ सोसायटी. मग तसं ती सोसायटीची मेंटॅलिटी झालेली आहे. त्यामुळं आपली स्किन जी देवानी ऍक्च्युली दिलेली आहे ना ती 100% परफेक्ट आहे. काय सांगू का, सोलापुरात 365 दिवस ऊन असतं. आपण जर एकदम गोरे अमेरिकन असलो तर काय होईल, आपण रोज उन्हात गेले की नाही आपल्याला चेहरा लाल होणार, आपल्याला आग होणार, आपली स्किन बर्न होणार. त्यामुळं देवाला माहिती आहे, सिद्धरामेश्वरला माहिती आहे की बाबा ह्यांना ब्राऊन स्किनच द्यायला पाहिजे, म्हणजे ह्यांची स्किन छान राहील, यांना काही त्रास होणार नाही किंवा रोज त्वचारोग तज्ञाकडे जायची गरज नाही. तर देवाने फार समजूतपणे हे कलर आपल्याला दिलेला आहे. मग त्याला ग्लो डेफिनेटली आणू शकतो, थोडासा फेअरनेस आणू शकतो, पण त्याचा एकदम फेअर होण्याचा अट्टहास हा चुकीचा आहे. डू यू फील आवर स्किन टोन इज बेस्ट फॉर अदर कंट्रीज? डेफिनेटली. जर तुम्ही आता युरोपियन स्किन बघितला, टाईप 1 स्किन बघितला, जर तुम्ही त्यांना जवळून बघितलं ना तर त्यांच्या चेहऱ्यावर छोटे छोटे फ्रेकल्स दिसतात, ब्राऊन छोटे 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 दाण्यासारखे दिसतात. पण आपली स्किन जर बघितली, इंडियन स्किन एकदम क्लीन, नितळ कांती असते, फर्स्ट क्लास असते. थोडीशी लाईट ब्राऊन असते पण एकदम क्लिअर असते कॉम्प्लेक्शन. त्यांच्या डार्क सर्कल्स ते असे छोटे छोटे स्पॉट्स असतात. आणि व्हाईट स्किनला लवकर रिंकल येतात, आपल्याला लवकर रिंकल येत नाही. तर बरेचसे ॲडव्हान्टेजेस आहेत आपल्या स्किनचे. तुमच्याकडे सगळ्यात यंग आणि ओल्डेस्ट पेशंट कोणते आले आहेत? लहान बाळापासून येतात, कारण त्वचारोग तज्ज्ञ आहे मी, त्यामुळे लहान बाळापासून माझ्याकडे पेशंट येतात. आणि ओल्डेस्ट म्हटलं तर 90 वर्षाचे पण येतात. तर त्वचारोग तज्ज्ञ
सल्ल्यासाठी येतात किंवा ब्युटीसाठी येतात. आता एखादा 90 वर्षाचा म्हणतो मॅडम जरा माझे केस आजकाल जास्तीच गळत आहेत, थोडीशी औषधं द्या. बट त्यांना काय गरज आहे मॅडम 90 वर्षांना? गरज मी म्हणलं ना, प्रत्येक माणसाला आपलं व्यक्तिमत्व छान दिसण्याचं प्रत्येकाचा हक्क आहे. एज इज नॉट अ बार. येस. तर त्यांना जर वाटत असेल की आपले केस गळतायत तर ठीक आहे ना, किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे 90 वर्षात सुद्धा तो व्यक्ती इतकं स्वतःच्या शरीराबद्दल पॉझिटिव्ह आहे आणि त्याला छान ठेवायचं आपलं शरीर. सो ती मी तर म्हणेन सलाम आहे अशा लोकांना. म्हणजे 90त सुद्धा त्यांनी चाम आपला हरवला नाही आहे. येस. ॲक्नेसाठी परमनंट सोल्युशन खरंच शक्य आहे का? ॲक्ने हे हॉर्मोनल चेंजेसमुळे होतं आणि आपले हॉर्मोनल चेंजेस आपल्या आयुष्यात राहतच. त्यामुळे पिंपलला परमनंट क्युअर नाही, कंट्रोल ठेवता येतो. व्यवस्थित कंट्रोल ठेवता येतो आपण, जेणेकरून एखादा पिंपल आला तर तो पाहुण्यासारखा येईल आणि जाईल आणि डाग आणि खड्डा किंवा असं काही मार्क सोडून जाणार नाही. तर असं जर आपण अचीव केलं तर आपली स्किन छानच राहणार आहे. हो, एक्झॅक्टली. पिगमेंटेशन सारख्या समस्यावर काय उपाय? पिगमेंटेशनसाठी सर्वप्रथम सनस्क्रीन वापरणं 100% गरजेचं आहे. 365 दिवस प्रत्येकाने सनस्क्रीन वापरायचं. ओके. आता तुम्ही विचारायला आम्हाला महागडी सनस्क्रीन परवडणार नाही, तर सिम्पल कॅलॅमिन लोशन म्हणून सनस्क्रीन येते, ती तुम्ही वापरू शकता. खूप स्वस्त आहे. 9 वाजता 12 वाजता 3 वाजता कंपल्सरी सनस्क्रीन वापरा. कितीला आहेत? साधारणपणे एक 40-50 रुपयापासून चालू होतं. 40-50 रुपये? हो. तर सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्वचारोग तज्ज्ञाकडे गेला तर ऑइली स्किनसाठी वेगळे असते, नॉर्मल स्किनसाठी, ड्राय स्किनसाठी बेस्ट ऑफ द सनस्क्रीन्स असतात. किंवा तुम्ही क्रिकेटरला बघता ते असे व्हाईट पॅच लावलेले फिजिकल सनस्क्रीन वापरतात. तर सनस्क्रीन हा मस्ट आहे. कुठलंही पिगमेंटेशन येत असेल तर तुम्ही पहिला तो वापरायला लागा. स्टेप बाय स्टेप रुटीन काय आहे सनस्क्रीन? फर्स्ट आहे 9 वाजता 12 वाजता 3 वाजता कंपल्सरी सनस्क्रीन लावायचंय. किमान तुम्हाला 1.5 बोट एवढं सनस्क्रीन घ्यायचंय, पूर्ण सगळीकडे लावायचे आणि छान मसाज करून एक अर्ध्या तासानंतर तुम्ही बाहेर पडायचं. ही पहिली गोष्ट. लाईक म्हणजे सनस्क्रीनच्या अगोदर काहीतरी अप्लाय करावं लागते का फक्त? युजली आजकाल जे सनस्क्रीन्स येतात त्याच्यात मॉइश्चरायझर सुद्धा असतोच, त्यामुळे त्याच्या अगोदर काही नाही लावलं तरी चालतं. ओके. बिफोर वेडिंग स्किन केअरसाठी बेस्ट सजेशन्स काय असतात? बिफोर वेडिंग बेसिकली एकतर रात्रीचे फोन कॉल चालू होतात बऱ्याच वेळाच, त्यामुळे डाग सर्कल येतात, झोप होत नाही. ही पहिली गोष्ट जी कॉमन आहे, जी आजची जेनजीची म्हणजे जी भाषा आहे ती मी सांगते. आमच्या वेळेस तर फोन नव्हते, काहीच नव्हते, आम्ही पत्र लिहित होतो. तर ही एक गोष्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त वेळोवेळी खाणं जमत नाही. म्हणजे आपण शॉपिंग करतो त्यामुळे अवेळी खातो आणि मग बाहेरचं खातो. तर थोडंसं आपण होम कुक्ड सिम्पल फूड खायचं, व्हिटॅमिन सी आपल्या आहारात घ्यायचं, प्रॉपर झोप घ्यायची, भरपूर पाणी किमान दिवसातून 1.5 ते 2 लिटर पाणी प्यायचं, प्रॉपर झोप घ्यायची, प्रॉपर सिरम्स लावायचे, सनस्क्रीन लावायचे. त्वचारोग तज्ज्ञांना कमीत कमी 3 महिने अगोदर भेटायचं, जेणेकरून तुमचा जो स्किन केअर रेजिमन ते देतील तुम्हाला ते तुम्ही फॉलो करायचा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मग काही केमिकल पील्स असतात, लेझर पील असतात, ते करून घेऊ शकता. म्हणजे तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही एकदमच मस्त दिसायला लागता. डायटेशन सांगतात की 1 गॅलन पाणी प्यायला पाहिजे, लाईक अराउंड 3.5 और 4 लिटर. बरोबर. ऍक्च्युली ॲज पर वेट आपल्याला पाणी घ्यायला लागतं. ॲज पर वेट प्रमाणे असतं. तर साधारण वेट पण असतं, ॲज पर वेट पण असतं, कारण त्याच्याप्रमाणे आपली BMI ठरत असते. त्यामुळे ग्रॉसली आम्ही सांगतो किमान 1.5 लिटर तरी पाणी प्या, मिनिमम. सो ग्रॉसली मग तुम्ही पिऊ शकता. त्याच्यात केमिकल पील्स किती प्रकारचे असतात आणि किती सेफ आहे? केमिकल पील्स 100 प्रकारचे असतात, खूप प्रकारचे असतात. फॉर एक्झाम्पल आता सिम्पल एखादा जर घेतला फर्स्ट पील ग्लायकॉलिक ऍसिड, तो बनवलेला असतो आपल्या शुगर केन पासून, म्हणजे उसापासून बनवलेला असतो ग्लायकोलिक ऍसिड. मग लॅक्टिक ऍसिड असतो जो दुधापासून दह्यापासून बनवलेला असतो. मग सिट्रिक ऍसिड असतो जो लिंबापासून बनवलेला असतो. तसे विविध प्रकारचे कॉम्बिनेशन पील्स असतात जे आपण वापरतो. त्यात मग ते पर्सेंटेज पण असतात, म्हणजे मिनिमम 5%, 10% पासून 70% पर्यंत केमिकल पील्स असतात. खूप प्रकारचे पील्स असतात. फक्त पीलचं एवढंच असतं की ज्या दिवशी तुम्ही पील करता त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शक्यतो उन्हात जाणं टाळणं हे फार गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून आपली स्किन टॅन होत नाही. आपली जी इंडियन स्किन आहे ना ती इझिली टॅन होते. म्हणजे आपण जर गोव्याला जाऊन आलो की लगेच कळतं लोकांना की बाबा, कारण काय दिसतोय, अरे गोव्याला जाऊन आलास का खूप काळी दिसते एकदमच. ती इमिजिएट पिगमेंट डार्कनिंग होतं. तर त्यामुळं आपण केमिकल पील केल्यानंतर वरची एक लेअर आपली स्किनची निघते
आणि म्हणून आपण उन्हापासून प्रोटेक्शन घेणं गरजेचं आहे. आणि मी सांगितलं सेफ आणि अनसेफ हा डिसिजन मेकर जो आहे ना हा डॉक्टर असतो. आणि एखाद्या वेळेस कॉम्प्लिकेशन जरी झाले, सपोज त्या व्यक्तीला जळाल्यासारखी स्किन झाली तरी ती नॉर्मल करता येते. असं परमनंट काही नसतं. त्यामुळे टेम्पररी काही चेंजेस काही लोकांना होतात स्ट्रॉंग पिल्स वापरल्यावर. आता काही असे हॉलिवूडचे सेलिब्रिटी आहेत जे काय करतात, अज्ञातवासात जातात, म्हणजे आयलंडवर जाऊन राहतात आणि तिथं मग त्वचारोग तज्ञाला पण घेऊन जातात. मग असे स्ट्रॉंग पील्स करतात जेणेकरून पूर्ण अशी खपली होते आणि ते निघून जाते. तर असे स्ट्रॉंग पील सुद्धा खास करून घेतात लोक, म्हणजे जे अवॉर्ड सेरेमनी असते त्याच्या अगोदर ते करून घेतात. हां, मायक्रो निडलिंग ट्रीटमेंट कशासाठी केलं जातं? मायक्रो निडलिंग ट्रीटमेंट हा आपले पोर्स असतात, ओपन पोर्स, त्यासाठी करतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण स्किन टाईटनिंगसाठी करतो, स्किन ग्लोसाठी करतो. मायक्रो निडलिंग विथ PRP म्हणून जो ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळे स्किनला खूप ग्लो येतो. स्किन एकदम इन्स्टंटली छान दिसायला लागते, फ्रेश दिसायला लागते. त्यामुळे मायक्रो निडलिंग हा चांगला आहे. मायक्रो निडलिंग आपण हे केस गळतीसाठी सुद्धा आपण मायक्रो निडलिंग करतो, जेणेकरून रक्तप्रवाह केसांसाठी वाढतो. बेसिकली मायक्रो निडलिंग केल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. आता रक्तप्रवाह जिथेही वाढतो तिथे नॅचरली आपला स्किन एकदम मस्त दिसायला लागतो. ते हेअर ट्रीटमेंटसाठी तसंच करतात. तसंच करतो. ब्लड सप्लाय जेव्हा वाढला की केस टिकून राहतात. डार्क सर्कल्सचा परमनंट इलाज असतो का? डार्क सर्कलचे पण प्रकार असतात. बेसिकली टिअर ट्रफ म्हणतो, म्हणजे काही लोकांना असा खड्डा असतो, आत असतात त्यांचे डोळे, तर तो टिअर ट्रफ असतो. काही लोकांना फॅमिलियल पिगमेंटेशन असतो. तसे वेगवेगळे प्रकारचे डार्क सर्कल्स आहेत. आणि काही लोकांना खूप स्ट्रेस अँड स्ट्रेन कंटिन्युअस कम्प्युटर मोबाईल वगैरे वापरून त्यामुळे झालेलं असतं. तर असे विविध कारणं असतात. पहिलं त्याचं कारण शोधायला लागतं. सपोज जर टिअर ट्रफ असेल तर तुम्ही किती मलम लावलं किंवा किती पील केलं तरी रिझल्ट येणार नाही. त्याच्यात आपल्याला ऑटोलॉगस फॅट ट्रान्सफर, म्हणजे चरबी जी असते ती चरबी याच्यात घालावी लागते, म्हणजे ते वर उचलायला लागतं. म्हणजे काय हार्मफुल नाही? हार्मफुल नाही आहे. हा स्पेशल ट्रीटमेंट आहे, फार एक्सपिरियन्स लोक करू शकतात. कॉस्टली पण असेल. हो. आणि बाकी जर सिम्पल फक्त पिगमेंटेशन असेल तर आपण केमिकल पील आहे, स्किन टाईटनिंग आहे, PRP ट्रीटमेंट आहे, हे सिम्पल ट्रीटमेंट करून साधारणपणे 60% रिझल्ट तरी देऊ शकतो. हो. टीनेजमध्ये स्किन केअर रुटीन कसं असावं? टीनेजमध्ये बेसिकली एखाद्याची स्किन ऑइली असेल तर त्यांचं रुटीन काय असतं, त्यांना सॅलिसिलिक फेस वॉश, म्हणजे एखादं ड्राईंग फेस वॉश वापरावं लागतं. सॅलिसिलिक ॲसिड, ग्लायकॉलिक ॲसिडवाला वापरावं लागतं. दुसरं आहे त्यांना पिंपलची क्रीम वापरायला लागते. तिसरं आहे त्यांना सॅलिसिलिक ॲसिडवाले काही क्रीम्स वापरावं लागतात जेणेकरून ऑइल कंट्रोल ठेवता येतो. चौथं आहे रेटिनॉल बेस्ड काही क्रीम्स वापरावं लागतात किंवा सिरम वापरावं लागतात, हे जे ऑइली स्किन आहे. आणि ज्या लोकांची स्किन नॉर्मल आहे किंवा ड्राय आहे त्यांना सनस्क्रीन वापरायचं आहे, त्यांना मॉइश्चरायझर वापरायचं आहे. हा रुटीन जर त्यांनी केला तर व्यवस्थित त्यांची स्किन राहते. ओके. बेबी स्किन केअर काय असतं मॅडम? बेबी स्किन बेसिकली त्यांना कुठल्याही प्रकारचे जास्ती केमिकल नसतात. तर केमिकल फ्री बॉडी वॉश असतात, केमिकल फ्री फेस वॉश असतात आणि सिरामाइड बेस्ड त्यांचे मॉइश्चरायझर्स असतात. त्यांचे मॉइश्चरायझर वेगळे असतात बेबीचे, तर ते मॉइश्चरायझर आपण वापरू शकतो. प्रेग्नन्सी नंतर महिलांमध्ये स्किन आणि एअर प्रॉब्लेम्स वाढतात का? हो. बेसिकली प्रेग्नन्सीच्या दरम्यान काय होतं, युस्ट्रोजन छान झालेलं असतं, त्यामुळे केस पण छान होतात, त्वचा पण छान होते, ग्लो येतो एक प्रकारचा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा डिलिव्हरी होती तो एक फिजिकल स्ट्रेस असतो. मग त्याच्यानंतर त्या स्त्रीला रात्रभर झोप होत नाही, कारण बाळाला फीड करायचं असतं, तर ते झोप होत नाही. प्लस फिजिकल स्ट्रेन एवढा झालेला असतो, झोप होत नाही, बाळाला न्यूट्रिशन द्यायचं असतं. तर अशा ह्या स्ट्रेस अँड स्ट्रेनमुळं आणि युस्ट्रोजन एकदम कमी झाल्यामुळं 3 महिन्यानंतर केस गळती होते. त्याच्यानंतर चेहरा पिगमेंटेशन प्रेग्नन्सीच्या दरम्यानच खूप पिगमेंटेशन येतं, म्हणजे मान काळी होते, पोट काळं होतं, पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात. तर अशा प्रकारचे विविध प्रॉब्लेम्स जे आहेत प्रेग्नन्सी दरम्यानच होतात. आणि प्रेग्नन्सीच्या नंतर सुद्धा तो कंटिन्यू राहतो. आणि काही लोकांना पोट राहतं, पोट तसंच राहतं, त्यामुळे फॅट डिपॉझिट होतं पोटाच्या तिथे. मग अशा प्रकारचे विविध प्रॉब्लेम्स प्रेग्नन्सीच्या दरम्यान होतात. पण ड्युरिंग प्रेग्नन्सी आम्हाला काही केमिकल्स वापरण्याची मुभा नाही आहे, कारण ते सेफ नाही आहेत. त्यामुळे आम्ही फार सेफ वाले विटॅमिन सी वगैरे असे सिरम्स वगैरे अगदी माइल्ड सिरम्स असे वापरणं प्रिफर करतो. रेटिनॉल वापरणं अब्सोल्यूट नो आहे प्रेग्नन्सीच्या दरम्यान. डाएट आणि स्किन याचं कनेक्शन किती स्ट्रॉंग आहे? खूपच. जे तुम्ही खाणार आहे ते तुमच्या चेहऱ्यावर दिसणार आहे. जर तुम्ही
रेग्युलरली व्हिटॅमिन सी सिरम म्हणजे रेग्युलरली तुम्ही लिंबू सरबत घेणार असाल किंवा ऑरेंज ज्यूस घेत असाल तर ऑटोमॅटिकली तुमच्या स्किनवर ग्लो येतो. जर तुमच्या खाण्यामध्ये पालेभाज्या वगैरे सगळे इन्क्लुडेड असेल, आयर्न रिच फूड असेल तर तुमचे केस कधी गळणारच नाहीत, तुमची स्किनमध्ये परत ग्लो असेल. जर तुमचा बी कॉम्प्लेक्स चांगला असेल तर ऑब्व्हियसली तुमची स्किन परत वेगळी दिसेल. व्हिटॅमिन ए कमी असेल तर तुमची स्किन ड्राय आणि रफ दिसेल. त्यामुळं आहार आणि पाणी याचं महत्त्व प्रचंड आहे आपल्या स्किन केअरमध्ये. बट पीपल डोंट केअर अबाउट. हां, बेसिकली खूपदा जेव्हा त्वचारोग किंवा कुठल्याही डॉक्टरकडे जातात ना, आम्हाला गोळी घेताना विचारतात, डॉक्टर याचे काही साईड इफेक्ट आहेत का? मला विचारायचे, तुम्ही जे भजी खाताय ना रोज त्याचे जास्ती साईड इफेक्ट आहे, तुम्ही जे साखर रोज खाता ना त्याची जास्ती साईड इफेक्ट आहे, तुम्ही जे सिगरेट स्मोक करता त्याची जास्ती साईड इफेक्ट आहेत. तर ह्या सर्व गोष्टीचा जर तुम्ही स्पेसिफिकली लक्षपूर्वक, आजकाल तर मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सगळीकडे लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे जसं सिगरेट स्मोक ॲट युअर ओन रिस्क, तसं गोड जिथे आयटम विकले जातात, बेकरी आयटम विकले जातात, तिथं सुद्धा आता ते लेबल लावणार आहे तिथून पुढे, ॲट युअर ओन रिस्क. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये इतकं तुमच्या ऑइल आहे, इतकं फॅट आहे, इतकं शुगर आहे, हे हार्मफुल आहे. तर एजिंगच्या आमचे जे मेडिसिन आहे, म्हणजे अँटी एजिंग मेडिसिन जे रिसर्च सेल जो आहे ते म्हणतं की साखर इज इक्विव्हॅलंट टू तंबाखू. म्हणजे जर तुम्ही खूप साखर खाल्ली तर तुम्ही तंबाखू खाल्ल्यासारखं तुमच्या स्किनला एज करणार आहात. व्हेरी डेंजर. त्यामुळं गोड खाणं टाळणे, शक्यतो टाळणे. सनस्क्रीन लावणं किती जरुरीचं आहे आणि SPF किती असावं? सनस्क्रीन 365 दिवस लावा, 3 वेळा लावा, 9, 12, 3. SPF किमान 35 to 50 असायला पाहिजे. PFA म्हणून एक असतं, प्रोटेक्शन फॅक्टर अगेन्स्ट अल्ट्राव्हायोलेट ए म्हणून असतं, ते मिनिमम 3 स्टार to 5 स्टार रेटिंग असायला पाहिजे. तर SPF बघताना एकतर SPF बघायचा, सन प्रोटेक्शन फॅक्टर आणि PFA, ह्या 2 गोष्टी बघायच्या आणि मगच विकत घ्यायचं. ओके. होम रेमेडीज वर्सेस क्लिनिकल ट्रीटमेंट्स, तुमचं मत काय आहे? दोन्ही करायला पाहिजे. दोन्ही करायला पाहिजे. होम रेमेडीज म्हणजे बेसिकली आपण साध्या सिंपल गोष्ट आहे, जसे आपण साय लावतो, मध लावतो, दही लावतो, हळद लावतो, हे छोट काकडी आहे, काकडीचा ज्यूस लावतो, बीटरूटचा ज्यूस लावतो. हे सिंपल गोष्टी आहेत जे हार्मफुल नाही आहेत. स्ट्रॉंग काही लावू नका, म्हणजे नीमचा पत्ता किंवा लिंबू डायरेक्टली घासणे असं काही करू नका. माइल्ड गोष्टी ज्या असतात, ज्या दूध दही आहे किंवा हळद आहे, अशा बेसिक तुम्ही गोष्टी नक्कीच करत राहिला तर थोडा तरी 1.1% तुमच्या चेहऱ्यावर फरक येणार, इफेक्ट येणार. तर तो करत राहा. त्याच्यासोबत व्यवस्थित काकडी, म्हणजे एक काकडी खात असाल तर त्यातला अर्धा पीस तुम्ही चेहऱ्यावर फिरवा, अर्धा टोमॅटो खावा, अर्धा चेहऱ्यावर फिरवा. तर अशा पद्धतीने दोन्ही बॅलन्स करा, म्हणजे खावा पण आणि लावा पण. सेल्फ मेडिकेशनमुळे कोणते रिस्क जास्त असतात? लाईक फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सांगितलं. बरोबर. सेल्फ मेडिकेशन सर्वात कॉमन जो आम्ही पाहतो आहे, जे म्हणतो, ज्याला आपण म्हणतो स्टिरॉइड्स. म्हणजे गोरं होण्यासाठी लोक ना स्टिरॉइड क्रीम लावतात. मी नाव घेऊ शकत नाही त्याचे, पण बरेचसे कंपनीचे स्टिरॉइड्स मिळतात. ते लावलं ना तुम्ही 8 दिवसात गोरे दिसणार. मग काय होतं, एखादी मैत्रीण लावते, ती गोरी दिसते, अरे मी लावले, मी गोरी झाले. मग ते सगळ्या अख्ख्या गल्लीमध्ये सगळेजण लावायला लागतात. तो स्टिरॉइड अब्यूजमुळे होतं काय, त्वचा पातळ होते. आणि मग ज्या दिवशी तुम्ही बंद करता ना, तर दारू बंद केल्यावर काय इफेक्ट होतो तसं तो इफेक्ट होतो. पूर्ण त्वचा जळते, काळी होते, पिंपल येतात, त्याला काहीच करता येत नाही, ज्याला आपण म्हणतो स्टिरॉइड बेस्ड डर्मॅटिक स्किन डॅमेज. त्याला सोल्युशन नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कोणीही दिलं, कुठली क्रीम दिली, घेऊन लावू नका चेहऱ्यावर. तुमची देवाने दिलेली आहे, छान आहे स्किन, साधं तुम्ही काकडी ज्यूस वगैरे लावा, पण असं काहीतरी क्रीम कुणाला न विचारता, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कुठलंही क्रीम लावायचं नाही. कोणी इन्फ्लुएन्सर सांगितलं तरी लावायचं नाही, कारण इन्फ्लुएन्सर हा डॉक्टर आहे का? नाही. मग जबाबदारी कोण घेणार आहे? ते फक्त प्रमोट करतात. बरोबर. मग जबाबदारी कोण घेणार? आपली बॉडी किती इम्पॉर्टंट आहे, आपली स्किन किती इम्पॉर्टंट आहे, याची व्हॅल्यू आहे का आपल्याला? परत आपल्याला कोणीतरी स्किन देऊ शकतं का? परत आपल्याला कोणी आपली बॉडी देऊ शकतं का? परत आपल्याला कोणी किडनी देऊ शकतं का? नाही देऊ शकत ना. मग तुम्ही सांभाळून वापरा. ह्या जी ही गोष्ट तुम्ही करता ती योग्य सल्ल्यानुसार करा. तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जावा. 10 रुपये म्हणजे केस पेपरमध्ये त्वचारोग तज्ञ सल्ला देतो. 10 रुपये तुम्ही साध्या चॉकलेटसाठी 10 रुपये खर्च करता, मग 10 रुपये तुम्ही मोबाईल रिचार्जसाठी खर्च करता, मग तुम्ही त्वचारोग तज्ञाचा 10 रुपयामध्ये सल्ला घ्या ना. खरंच. पण प्रॉपर योग्य सल्ला घेऊन जे करायचे ते सल्ला घेऊन करा, डॉक्टरांकडून. हो.
आपल्या शहरातले लोक स्किनसाठी किती जागरूक झालेत? खूप जागरूक आहेत. सोलापुरातील लोक मी म्हणेन की खरंच जागरूक झालेले आहेत स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल, स्वतःच्या त्वचेबद्दल. बरेचसे त्यांना प्रश्न आहेत, ज्या प्रश्नाची उत्तरं ते घ्यायला येतात आणि काळजी घ्यायला लागतात. हेअर लॉससाठी PRP किती इफेक्टिव्ह आहे? बऱ्यापैकी छान इफेक्टिव्ह आहे. बऱ्यापैकी. हो. त्याच्या व्यतिरिक्त पुढचे ग्रोथ फॅक्टर म्हणून इंजेक्शन्स येतात, डुटास्ट्राइड म्हणून इंजेक्शन्स येतात, असे परत पुढचे लेवलचे पण ट्रीटमेंट्स आहेत. ओके. पण PRP नक्कीच चांगला आहे. PRP बेसिकली खूप सेफ आहे, कारण तुमचंच रक्ताचं तुमचंच घेतोय ना ग्रोथ फॅक्टर, त्यामुळे कुठेही ते प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. त्यामुळे खूप सेफ आहे. PRP चेहऱ्यासाठी सेफ आहे, PRP तुमच्या केसांसाठी सेफ आहे, PRP स्ट्रेच मार्क्ससाठी सेफ आहे. मॅडम तुम्ही एक लोकांना अवेअरनेससाठी एक मेसेज देऊ शकाल का? मी एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बघितलं, लाईक ते अप्लाय करतात ऑइल आणि त्यांचे डोळे जातात, एअरसाठी अप्लाय करतात, PRP वगैरे तसलं काही गरज नाही म्हणून इझिली सांगतात. मग त्यांना खूप भलं रांग असतं त्यांच्या इकडे, ते काही ठिकाण असतो, ते अप्लाय करतात, कुठे डोळे जा, कुठे चेहरा असं सुजलेला असतो. त्यांच्या काय म्हणजे हार्मफुल खूपच असतो, पण त्याचा काय मेसेज देऊ शकतात? एकच मेसेज देते की तुम्ही कुठलंही ट्रीटमेंट घेताना तिथे मागे डॉक्टर बसलेला आहे का, त्याचं एक्सपिरियन्स काय. मी म्हणणार नाही की ॲलोपॅथी डॉक्टर घ्या, तुम्ही आयुर्वेदिक घ्या, होमिओपॅथी घ्या, कुठलीही पथी घ्या, पण समोरचा व्यक्ती एक्सपिरियन्स्ड आहे का, डिग्रीवाला आहे का, त्यांनी काय केलेलं आहे हे बघा. कारण सिंपल आता हेअर डाय जरी बघितलं किंवा कुठलेही हेअर ऑइल आजकाल नवीन नवीन मार्केटमध्ये येतं, त्याची रिॲक्शन होते. आम्ही डोळे सुजलेले बघितले आहेत, आम्ही किडनी डॅमेज बघितलेला आहे, आणि त्यामुळेच हेअर डायमुळे किडनी डॅमेज पण होते. हेअर डायमुळे पिगमेंटेशन येतं चेहऱ्यावर. त्यामुळे मी स्वतःला तसंच प्रमोट करते, मी हेअर डाय लावतच नाही. म्हणजे जे मी बोलते ते मी करतेय, वॉक द टॉक आहे की नका लावू तुम्ही हेअर डाय. जरी तुम्ही हेअर डाय नाही लावला तरी सुंदर दिसते. मला वाटतं मी सुंदर दिसते, हेअर डाय नाही लावले तर मी जास्ती सुंदर दिसते. सो इट्स नॉट नेसेसरी. हे सगळे जितके केमिकल्स तुम्ही घालाल ना, तितके तुमच्या शरीराला तुम्ही प्रॉब्लेम्स देणार आहात. येस. त्यामुळे कुठलं केमिकल वापरायचे हे पण तुम्ही सल्ल्याने वापरा. सेलिब्रिटी पेशंट्सकडून तुम्हाला कधी फनी डिमांड आली का? हो, येते ना. आम्हाला स्पेसिफिकली म्हणतात की नाक आम्हाला प्रियांका चोप्रासारखंच हवं आहे. असे वेगवेगळे प्रकारचे डिमांड्स असतात. कोणी सेलिब्रिटी आलेत आपल्याकडे? TV स्टार्स येतात आपल्याकडे. TV स्टार्स, लाईक कोणी? त्यांचं नाव आम्ही घेऊ शकत नाही, कारण काही गोष्टी गुप्त ठेवावे लागतात आपल्याला. स्काल्फ आणि डॅन्ड्रफसाठी ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स कोणते आहेत? बेसिकली डॅन्ड्रफसाठी काही अँटी डॅन्ड्रफ लोशन्स येतात, स्टे ऑन लेशन्स येतात, किंवा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू येतात, किंवा मेडिकेटेड हेअर स्पा म्हणून ट्रीटमेंट करतो. आपल्या इथं रिचार्ज मेडिस्पा म्हणून आहे, तर आपण हेअर स्पा ट्रीटमेंट पण करून पूर्ण तो डॅन्ड्रफ क्लीन करून देतो औषध लावून. मग त्याला वेपर देऊन तो डॅन्ड्रफ पूर्ण क्लिअर करून देतो. तर अशा प्रकारचे विविध ट्रीटमेंट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त डॅन्ड्रफ होऊ नये म्हणून काही आपण बायोटीन बेस्ड प्रोडक्ट असतात, आयर्न बेस्ड, बी कॉम्प्लेक्स्ड, असे मॅग्नेशियम, छोटे छोटे एलिमेंट्स असतात, मिनरल्स असतात, ते दिल्याने सुद्धा आपलं डॅन्ड्रफ कमी होतं. ओके मॅडम, मार्केटमध्ये हार्मफुलचे पण असतात ना, लाईक शॅम्पूज आणि डॅन्ड्रफसाठी? ते हार्मफुल म्हणता येत नाही, कारण OTC प्रोडक्ट शक्यतो जेव्हा OTC प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं ना, तर ते शक्यतो कमी पॉवरचं देतात, जेणेकरून काही हार्म होऊ नये. आणि OTC कंपनी सुद्धा एवढा इन्व्हेस्ट करतात, जर सपोज प्रॉब्लेम झाले, साईड इफेक्ट झाले, तर त्यांना पूर्ण अख्खा प्रोडक्ट मार्केटमधून उचलावं लागतं. त्यामुळे ते सेफ गेम खेळतात, फक्त ते कमी इफेक्टिव्ह असतात. अच्छा, कमी इफेक्टिव्ह असतात. हायपर पिगमेंटेशनवर क्लिनिकली प्रूव्हन सोल्युशन कोणतं आहे? हायपर पिगमेंटेशनसाठी मगाशी सांगितल्यासारखं एक तर सनस्क्रीन वापरायचं. नाईट सिरम्समध्ये रेटिनॉल आहे, नायासिनामाइड आहे, व्हिटॅमिन C आहे, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर काही सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड प्रोडक्ट आहेत, किंवा मग केमिकल पील्स आहेत, कॉस्मेलान पील आहे, लेझर पील आहे. अशा वेगवेगळ्या विविध प्रकारचे ट्रीटमेंट्स करून आपल्याला पिगमेंट कमी करता येतं. ओके. तुम्हाला पेशंट्सकडून कोणते वियर्ड मिथ्स ऐकायला मिळाले आहेत? हो, त्यांना असं वाटतं की आपण दही खाल्लं तर गोरं होतो, आपण लिंबू खाल्लं तर गोरं होतो, असे काही काही आहेत. किंवा लोकांना वाटतं की आपण दूध पिलं तरी आपण आई आपल्याला नेहमी म्हणते ना, दूध पी मग तू गोरा होशील, चहा पिला तर तू काळा होशील. ते आपल्याला चांगल्यासाठी सांगत असतात, पण ते सांगताना तसं सांगितलं ना, त्यामुळे आपल्या डोक्यात बसतं की चहा पिलं तर आपण काळं होणार. तर असे काही मिथ्स, फार फनी मिथ्स असतात. कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजीवर कोणते मिसकन्सेप्शन्स तुम्हाला
रेक्टिफाय करावे लागतात? बेसिकली लोकांना काय वाटतं, कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजिस्टकडे आपण जर गेलो ना, म्हणजे आत गेलो तर आपण एकदम सेलिब्रिटी हिरोईनसारखं बाहेर येणार, असं काही नाही आहे. आपण जे ओरिजिनल आहोत त्याच्यात थोडासा इम्प्रूव्हमेंट होतं. असं काही नाही की आपण एकदम दुसरे एक फिल्म स्टार सारखं दिसणार आहे. त्यांना असं वाटतं की मी अशी दिसावी, ते कन्सेप्ट घेऊन येतात, मिसकन्सेप्ट घेऊन. किंवा पिंपलचं ट्रीटमेंट एकदा झालं, मॅडमकडे एकदा दाखवलं, आयुष्यभर कधी पिंपल येणार नाही, परफेक्ट माझा चेहरा होणार. अहो मॅडम 1 महिन्याचे औषध घेतलं काहीच कमी नाही. त्याला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, कारण तुमची बॉडी तशी रिस्पॉन्ड करते. तर मिसकन्सेप्ट असा आहे की लगेच ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, झटपट व्हायला पाहिजे, हा एक मिसकन्सेप्शन आहे. विच ट्रीटमेंट इज बेस्ट, स्लो प्रोसेस और फास्ट प्रोसेस? दोन्ही ट्रीटमेंट चांगले आहेत. फास्ट प्रोसेस म्हणजे आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंट विथ मेडिसिन देतो, स्लो ट्रीटमेंटमध्ये फक्त मेडिसिन. दोन्हीचे आपले आपले पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत. फक्त आपण काय होतं, फक्त औषधं लवकर बंद करू शकतो, लवकर रिझल्ट आले तर, एवढा फरक असतो. पण हे ॲडव्हान्स ट्रीटमेंट जे आहेत हे एव्हिडन्स बेस्ड डर्मॅटॉलॉजी. एव्हिडन्स म्हणजे तुम्ही आता कोर्टात कसं प्रूफ देता की नाही, तसे प्रूफ्स आहेत त्या सगळ्या गोष्टीचे. म्हणजे 1000 केसेस PRP केलेत, 1000 केसेस केमिकल पील केलेत, असे एवढे प्रूफ्स असतानाच आम्ही तो ट्रीटमेंट करतो. आम्हाला वाटलं, मला आउट ऑफ द ब्लू म्हणून चाकोते मॅडमला वाटलं म्हणून चाकोते मॅडम काही करत नाही. काही स्टडीज असतात तेच आम्ही फॉलो करतो. ओके. पण मॅडम काही कालावधी म्हणजे ड्युरेशन सेट असतो, त्या ड्युरेशनमध्येच आपण ते सगळे मेडिसिन्स काहीतरी काय सिरम्स वगैरे यूज केल्यानंतर ते सोडल्यानंतर ना परत काहीतरी ते प्रॉब्लेम होतो, फेस डल पडतो आणि पिगमेंटेशन येतो, डार्क सर्कल्स येतो, तसं का? आता आपण बायकोची काळजी घेतली की बायको कायम राहते आपल्यासोबत, हो की नाही? तसंच आहे. म्हणजे तुम्ही त्वचेची काळजी घेतली तर ती कायम तुमच्यासोबत छान राहणार आहे. एवढं सिम्पल आहे. तर पॅम्पर, त्याला बेसिकली तुम्ही पॅम्पर करताय. एखादं सनस्क्रीन लावणं आणि व्हिटॅमिन C सिरम लावणं म्हणजे तुम्ही त्याची काळजी घेता. तुम्ही सगळं सोडलं, काळजीच घ्यायची सोडली, तर मग ती परत ओरिजिनलला येणारच ना. म्हणून स्किन केअर जो आहे हा लाईफ लॉंग आहे. गुड एक्झाम्पल मॅडम. हे लाईफ लॉंग आहे. इट इज यू हॅव बीन मॅरिड विथ दॅट. म्हणजे तुम्ही एकदा जर सनस्क्रीन वापरायला लागला, आयुष्यभर तुम्हाला वापरायचंच आहे, मगच तुमची स्किन छान दिसणार. जर तुम्ही 1 वर्ष 6 महिने जर सोडलं तर परत तुमची ओरिजिनल स्किन बाहेर येईल, परत तुमचं ते एजिंग प्रोसेस दिसेल. ऑब्व्हियसली. तुमच्या ट्रीटमेंट्समुळे एखाद्याचं जीवन चेंज झालं असं मोमेंट कोणतं आहे? हो, त्यात मी 2 डिझीजबद्दल खूप ह्याच्यानी सांगेन. एक आहे व्हाईट पॅचेस. जेव्हा एखाद्या मुलीला व्हाईट पॅच येतो आणि मग आम्ही तिची सर्जरी करतो, आम्ही तिला एक्झायमर लॅम्प देतो, आम्ही तिचं सगळं ट्रीटमेंट करतो आणि ते सगळे व्हाईट पॅच निघून जातात, त्यामुळे तिचं लग्न होतं. किंवा तिच्या चेहऱ्यावर पॅच असेल तर खूप मैत्रिणी तिला बरंच काही बोलत असतात, त्यामुळेही मग तिला ते डिप्रेशन येतं. दुसरा जो आहे पिंपल्स. खूप पिंपल्स असले की लोकांना कळत न कळत खूप डिप्रेशन येतं. म्हणजे लोकांशी बोलावंसंच वाटत नाही, कुणाला भेटावंसं वाटत नाही, मैत्रिणीसोबत बोलावं वाटत नाही. आणि एक प्रकारचं माझ्याकडे अशी पेशंट होती जिला इतके पस फिल्ड पिंपल होते आणि ते वास यायचा त्या पसचा, तर कोणीच तिची मैत्रीण तिच्या जवळ यायची नाही. मग ती असं झालं की एकटी बसायला लागली, कोपऱ्यात एकटी बेंचवर बसायला लागली. कॉलेजमध्ये जायचं मग हळूहळू कमी केलं. ती मग नंतर एका रूममध्येच बसायला लागली, बाहेरच यायची नाही. आणि मग डिप्रेशनमध्ये गेली, लाईक ट्रॉमा, पूर्ण मेंटली असं डिप्रेस झालेली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा तिची ट्रीटमेंट केली, तिचं सगळं पिंपल्स कमी झाले, सगळं व्यवस्थित झालं, तिचा कॉन्फिडन्स लेवल एकदम शूट झाला आणि मग ती सगळे फ्रेंडसोबत बोलायला लागली, ती क्लासमध्ये फर्स्ट आली. तर असा एक मॅजिकल पूर्ण मेकओव्हर जर्नी. तिसरा जो आहे फेम्फिकस वल्गॅरिस म्हणून एक डिझीज आहे, ज्याच्यावर मी काम करते. म्हणजे आपण इतकं देवाला म्हणजे रागाला येतो किंवा आई वडिलांना पण रागाला येतो, काय माझी स्किन कसली दिली आहेस मम्मी, किंवा देवाला म्हणतो मला काळं का बनवलंयस. पण अशी काही लोक असतात ज्यांची त्वचा जळालेली असते, म्हणजे 70% भाजलेली असते, त्यांना कपडे घालता येत नाही, त्यांना खाता येत नाही, त्यांना कोणाशी बोलता येत नाही. आणि तुमची स्किन भाजली, इमॅजिन करा तुमची स्किनच नाही तर तुम्ही कसे दिसाल, इमॅजिनच करू शकत नाही ना आपण. तर त्यांची स्किन भाजलेली असते. मग अशा लोकांना आम्ही ॲडमिट करून काही इंजेक्शन्स वगैरे देतो आणि मग परत त्यांची नॉर्मल स्किन येते. मग ते परत कामाला लागतात, मग परत त्यांचं लाईफ छान सेट होतं, त्यांचं रिलेशन्स त्यांच्या वाईफसोबत, त्यांच्या मुलांसोबत, त्यांच्या फ्रेंडसोबत सगळं नॉर्मल होतं. म्हणजे एक 360 डिग्री चेंज. जो माणूस डिप्रेशनमध्ये आत घरात बसलेला आहे तिथून तो नॉर्मल होतो, तिथून तो कॉन्फिडंट होतो आणि तिथून तो आयुष्य चांगलं जगायला लागतो हॅपीली. तर असं आमच्या एक यूट्यूबवर आम्ही फेम्फिकस वल्गॅरिस मेकओव्हर जर्नी असे 100 केसेस आम्ही आमच्या यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत, सॉल्व्ह केलेले आहेत. हो. इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि अपडेट्स तुम्ही कसे फॉलो करता? वर्षातून एकदा तरी आमच्याकडे कॉन्फरन्सेस खूप असतात.
तर त्याच्यात नॅशनल लेवलचे असतात, स्टेट लेवलचे असतात, इंटरनॅशनल असतात. तर बऱ्याचदा मी नॅशनल, इंटरनॅशनल सर्व कॉन्फरन्सेस शक्यतो वर्षातून किमान 3 ते 5 कॉन्फरन्स मी अटेंड करते. मग एक इंटरनॅशनल असेल, एक नॅशनल असेल, 2 स्टेट लेवल असतील. आम्हाला बेसिकली आमचं नॉलेज अपग्रेड करणं गरजेचं असतं. माझे सर नेहमी म्हणायचे, इफ यू आर नॉट अपग्रेडेड यू आर आउटग्रेडेड. म्हणजे जर तुम्ही अपडेट नाही केला तर तुम्ही बाहेर निघता. त्यामुळं आम्ही कंपल्सरीली अपग्रेड करतो. आणि आमचा जो मेडिकल काउन्सिल आहे, नॅशनल मेडिकल काउन्सिल, ह्याच्यात आम्हाला पॉईंट्स असतात. म्हणजे दर 3 वर्षाला आम्हाला ते पॉईंट्स दाखवावे लागतात की आम्ही हे कॉन्फरन्स अटेंड केले, आम्ही हे नवीन शिकलो. कारण बरेचसे औषधं आउटडेट होतात, बंद होतात, किंवा नवीन औषध येतात किंवा नवीन ट्रीटमेंट येतात. त्यामुळे कंपल्सरीली आम्हाला हे करावंच लागतं. आणि मी बऱ्याचशा कॉन्फरन्सेसमध्ये मी स्पीकर म्हणून, म्हणजे फॅकल्टी म्हणून काही शिकवायला सुद्धा जाते, काही टॉक्स द्यायला जाते. नाईस. स्किन टाइटनिंगसाठी लेटेस्ट प्रोसिजर्स कोणते आहेत? स्किन टाइटनिंगसाठी एकतर डर्मा रोलर आहे, मायक्रो नीडलिंग आहे, त्याच्या व्यतिरिक्त रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्यानंतर हायफू म्हणून एक ट्रीटमेंट आहे, हाय इंटेन्स फोकस अल्ट्रासाऊंड हा एक ट्रीटमेंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त थ्रेड्स, म्हणजे धागे घालतो आम्ही स्किनमध्ये, छोटे थ्रेड्स असतात एकदम बारीक. तर थ्रेड्स घातलं की असं वर उचलला जातो चेहरा, तो स्किन टाइटनिंग करतो. तर असे विविध प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत जेणेकरून आपण स्किन टाइटनिंग. काय होतं मॅडम नेमका, तर रिझल्ट काय येतो त्याच्याने? स्किन टाइटनिंग मध्ये आता जसं माझं वय झालंय त्यामुळे ग्रॅव्हिटेशनमुळे माझी स्किन खाली येते. मग हा नेझोलेबियल फोल्ड जो असतो हा प्रॉमिनंट येतो. डोळ्याखालची जी हे रिंकल्स असतात हे दिसायला लागतात. इथे मला लाईन्स दिसायला लागतात. इथे भुवयावर असं कोणाचं तरी इथे एक रागात दिसलेला चेहरा दिसायला लागतो. तर हे सगळे जे गोष्टी आहेत, हा टाइटनिंग जेव्हा करतो तर हा असा वर उचलला जातो. त्यामुळे आपलं वय कमी दिसायला लागतं. हे जो मॅन्डिब्युलर लाईन एकदम क्लिअर दिसली की आपलं वय कमी दिसतं. इथं काही लोकांना फॅट बॅक झाला की त्यामुळे सुद्धा वय जास्ती दिसतं. हे जर आपण फॅट कमी केलं इथलं तरी सुद्धा वय कमी दिसतं. तर चेहऱ्यामध्येच, आपल्या चेहऱ्याच्या ठेवणमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट केली तर आपला वय कमी दिसतो. आता माझे केस पांढरे आहेत तरी माझी स्किनची एज डेफिनेटली कमी आहे. सो तसं त्याच्या पद्धतीने मी स्वतःलाही ट्रीट करते जेणेकरून माझी फेस एकदम फेस व्हॅल्यू वेगळी दिसते. सेलिब्रिटीज पण करतात का हे? तर ते सेलिब्रिटी म्हणजे त्यांची अख्खी बॉडीच त्यांची पूर्ण भरलेली असते. म्हणजे नॅचरल काहीच नसतं त्यांचं. बऱ्याचशा गोष्टी ते करतच असतात. क्लायंट्स इमोशनल होतात का रिझल्ट पाहून? हो. एक क्लायंट मी सांगते असा अनुभव. त्यांनी, त्या विधवा होत्या, वयाच्या 50शीत 40शीत त्या विधवा झालेल्या. त्यानंतर त्यांना सगळं जगण्यात म्हणजे असं फारसा इंटरेस्ट नव्हता आणि चेहऱ्यावर असे भरपूर दाणे आलेले, ज्याला आम्ही म्हणतो ॲक्रोकॉर्डॉन. पूर्ण चेहरा असा सगळे भरले होते डागांनी, छोटे छोटे दाणे आले होते. आणि त्या जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा आला, त्यांचा मुलगा रेडिओलॉजिस्ट आहे, तो मला घेऊन आला. म्हणाला, आईकडे जरा काहीतरी करा मॅडम, फारच असे डिप्रेस्ड असते. आणि मग नंतर आम्ही ते सगळे दाणे सगळे काढले त्यांचे चेहऱ्यावरचे. पूर्ण चेहरा क्लिअर झाला, स्किन टाइटनिंग दिली, स्किन कॉम्प्लेक्शन इम्प्रूव्हमेंट झालं. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना PRP ट्रीटमेंट दिली, स्किन ग्लो ट्रीटमेंट दिला. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना केल्या. आणि नंतर 2 महिने त्या आल्याच नाहीत. आणि 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर जेव्हा त्या आल्या आमच्याकडे, तर माझं लक्ष गेलं की त्यांनी आयब्रो केलेलं होतं. म्हणजे आयब्रोचं सगळं प्रोसिजर केली होती. त्या छानपैकी मस्त कॉटनची स्टारची साडी घालून आल्या होत्या. म्हणजे हे छोटेसे बदल दिसले त्यांच्यामध्ये आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल फार वेगळा आला. तर हा असे आहेत. किंवा एखादी स्त्री जेव्हा तिची स्किन छान दिसायला लागते, तिचा नवरा तिला कॉम्प्लिमेंट करतो. तर सकाळी एका बाईने मला 7 वाजताच फोन केला की मॅडम मला तुमच्याशी बोलायचं. मला वाटलं काहीतरी कॉम्प्लिकेशन झालं असेल. नॉर्मली डॉक्टरला फोन सकाळी करतात, काहीतरी कॉम्प्लिकेशन. म्हणाले, मॅडम माझ्या नवऱ्याने मला 20 वर्षानंतर कॉम्प्लिमेंट दिला. तर हा त्यांच्याशी ती खूप इमोशनल मोमेंट होता. किती सुंदर दिसायला लागल्या म्हणून. आय हिअर्ड अबाउट युअर मिशन मॅडम. कॅन यू टेल अस अबाउट युअर मिशन? मिशन ब्युटी सुंदर मी होणारच, असा माझा एक मिशन आहे. कोविडच्या काळात मला नेहमी वाटायचं की आपण 1 लाख लोकांना सुंदर बनवायचं आहे, असं मी स्वप्न पाहिलं कोविडच्या काळात. तर पहाटे 4ला उठले आणि मला वाटलं की मला 1 लाख लोकांना सुंदर बनवायचं आहे. म्हणजे हू विल क्राय बिफोर आय डाय, म्हणजे हू विल क्राय वेन आय डाय. सपोज मी मेल्यावर माझ्यासाठी कोण रडणार आहे, तर मी काहीतरी देऊन जावं समाजाला, असा एक थॉट प्रोसेस होता. मला त्याच्यातून काही हवं नव्हतं, फक्त मला लोकांना सुंदर बनवायचं होतं. का सुंदर बनवायचं होतं? जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल,
त्यांच्या आयुष्यात आनंद येईल, त्यांना सक्सेस मिळेल, त्यांचे रिलेशनशिप चांगले होतील, त्यांना ओव्हरऑल जगण्याचा कॉन्फिडन्स वेगळा येईल, आत्मविश्वास येईल. आणि आत्मविश्वास आणि आनंद जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला देतो तो यशस्वीच होतो. आणि मग त्यांच्या यशाच्या मागे जर छोटासा जर मी कारण बनले तर किती छान होईल. म्हणजे ते माझ्यासाठी पुण्य कमवण्याचं काम आहे असं मला वाटलं. आणि मग तिथून मी एक स्वप्न बघायला लागले की मला 1 वर्षात 1 लाख लोकांना सुंदर बनवायचे. आता मी 1 लाख लोकांना कोविडच्या दरम्यान मला सुंदर बनवायचंय. म्हणजे तेव्हा तर सगळंच लॉकडाऊन होतं. पण झालं असं की पुढे मला आकाशवाणीनी अप्रोच केलं आणि सुंदर मी होणार ह्या प्रोग्रामसाठी माझा दर सोमवारी एक प्रोग्राम व्हायचा. ओके. तर दर सोमवारी आम्ही विविध विषयांवर बोलायचो आणि अशा पद्धतीने आम्ही 3 ते 5 लाख लोकांपर्यंत पोचलो. तर बेसिकली जेव्हा तुम्ही एक गोल सेट करता आणि त्याच्यात तुम्हाला स्वतःचा फायदापेक्षा लोकांचा फायदा बघता तेव्हा ते गोल 100% सक्सेसफुल होतं. जसं शाहरुख खानचं डायलॉग आहे कि जिस चीज को तुम जिद्दत से चाहते हो तो हर जर्रा जर्रा तुम्हें उनसे मिलाने की कोशिश करताय. तर ते माझ्या बाबतीत खरं घडलं. आता ह्या मिशन ब्युटीमध्ये मला रिअलाइज झालं की फक्त सुंदर म्हणजे गोरी दिसणे किंवा स्किन ग्लो असणे किंवा छान दात असणे किंवा मस्त डोळे असणे हे सुंदर आहे का? कारण जेव्हा आपण एखाद्या गार्डनमध्ये जातो तर बघतो की एखादं फूल गुलाब वेगळं असतो, मोगरा वेगळा असतो, चमेली वेगळी असते, जाईजुई वेगळी असते, पण प्रत्येक फूल सुंदर असतं. तसंच माणसांचं पण आहे ना. प्रत्येक माणूस सुंदर असतो, प्रत्येक व्यक्ती सुंदर असते, प्रत्येक स्त्री सुंदर असते किंवा प्रत्येक सृष्टीतील हे जे ॲनिमल आहे, फुलं आहे, सगळं सुंदर आहे. एव्हरी क्रिएशन इज म्हणजे मी एक सेंटेन्स मला नेहमी म्हणा वाटतं की गॉड ओनली क्रिएट्स मास्टरपीसेस. म्हणजे देव फक्त मास्टरपीसेस बनतो, त्यातला आपण एक मास्टरपीस आहोत. तर मग मला वाटलं की ह्या मिशन ब्युटीमध्ये मी फक्त ब्युटीवर काम करायचं का? नाही. मग तेव्हा मला एक पहाटे जेव्हा आपण म्हणतो ना पहाटे 4 वाजता जे आपल्याला आयडियाज येतात ते ब्रह्ममुहूर्तावर आलेले ते भगवंताच्या कृपेने आपल्याला काहीतरी विजन देत असतात. तर मला हे 5 पिलरची संकल्पना पहाटे 4 वाजता आली. पहिला पिलर आहे स्किन केअर, ज्याच्याबद्दल आपण पूर्ण आत्ता बोललो की सनस्क्रीन आहे, मॉइश्चरायझर आहे, सीरम आहे, बाकी स्किन ट्रीटमेंट्स आहे, डॉक्टरचा सल्ला आहे. हा झाला स्किन केअर. दुसरं आहे हेल्थ केअर. आपण त्याच्याबद्दल एक शब्द बोललो की आपण आहार कितपत आपल्याला उपयोगी आहे. तर ह्याच्यात सकाळी पाणी पिण्यापासून एक्सरसाइज, व्यायाम करणे, योगा करणे, वॉकिंग करणे, जिम करणे हाही तितकाच इम्पॉर्टंट आहे. वेळेवर चांगला प्रॉपर कम्प्लीट आहार चांगला घेणे हाही तितकाच इम्पॉर्टंट आहे. रात्रीची झोप वेळेवर घेणे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यात मी खूप पुस्तकं वाचली. म्हणजे साधं जरी आपला झोप जरी व्यवस्थित झाली नाही ना तर आपला बीपी शूट होऊ शकतो. साधा आपण जर नाकातून न श्वास घेता जर आपण तोंडावाटे श्वास घेतला तरी सुद्धा आपला बीपी शूट होतो. तर ब्रीदिंगचं किती महत्त्व आहे. त्यामुळं आपण ब्रीदिंगचे सिम्पल एक्सरसाइजेस करावे. तर हे सगळं जर आपण केलं तर हेल्थ केअरकडं आपण जर लक्ष दिलो, जर आपल्याला डायबिटीस नाही, आज मला डायबिटीस नाही, मला बीपी नाही, मला थायरॉइड नाही, मला काहीही कुठलाही हेल्थ प्रॉब्लेम नाही, रिअली कुठलाच नाही, मी कुठलीच गोळी खात नाही. सो हा हेल्थ केअर आहे. तर मी पहाटे उठणं, वॉकिंग करणे, एक्सरसाइज करणं, वेळेवर नियमित जेवण करणं. असं नाही म्हणत की मी कधी हॉटेलला जात नाही, नक्की जावं, एन्जॉय करावं. शेवटी देवाने आपल्याला मस्त दिलेले आहेत आयटम्स तर खावे, पण प्रॉपर आपण प्लॅनिंग करून घ्यायचं. तो हेल्थ केअर झाला. तिसरा जो आहे हार्ट केअर. बेसिकली माणूस जो आहे ना हा इमोशनल ह्युमन बिंग आहे. इमोशन नसेल तर आपल्याला आपल्या आईबद्दल, आपल्या पत्नीबद्दल, आपल्या प्रेयसीबद्दल किंवा आपल्या मुलांबद्दल, नातवंडाबद्दल इमोशन्स आहेत ना. आणि त्या इमोशन्समुळेच आपण माणूस आहोत, म्हणूनच आपण सुंदर आहोत. जर इमोशन्सच नसतील तर आपण काय असणार आहे? वृक्ष असणार आहे आपण. म्हणजे काहीच आपल्या इमोशन विदाऊट इमोशन आपल्याच काही आपले हावभाव सुद्धा दिसणार नाही. सो इमोशनचा तितकाच रोल आहे, तर तितकाच प्रेमाचा रोल आहे. तर आपण नॉर्मली काय करतो जगात? आपल्या आईवर प्रेम करतो, मुलांवर प्रेम करतो, मित्रमैत्रिणींवर प्रेम करतो, पण स्वतःवर प्रेम करतो का? सेल्फ लव्ह नाही करत. मग सेल्फ लव्ह करणं तितकंच गरजेचं आहे. कारण तुमच्याकडं काय आहे? जर तुम्ही गजरा विकणारे असाल, तुमच्याकडे गजरा आहे म्हणूनच तुम्ही ते विकता ना. आता जर तुमच्यात प्रेम असेल तरच तुम्ही ते प्रेम देणार. रोडवर नॉर्मली लोक फार तावातावाने भांडत असतात, त्यांच्याकडे इतका राग असतो, तो राग बाहेर ते देतात. तर त्यामुळे रोज तुम्ही सेल्फ लव्हवर जेव्हा कॉन्सन्ट्रेट कराल तर सेल्फ लव्ह म्हणजे काय? सिम्पल आहे. आरशात बघायचंय, मी स्वतःवर खूप प्रेम करते हे जेव्हा आपण म्हणतो आय लव्ह माय सेल्फ आणि अगदी आनंदाने
असं प्रेमाने आय लव्ह माय सेल्फ असं जेव्हा आपण प्रेमाने म्हणतो, सगळे हॉर्मोन्स आपले तसे रिलीज होतात येस. आणि मग आपलं बॉडी तसं रिॲक्ट करायला लागतं हॉर्मोनने. तर सेल्फ लव्ह अँड लव्ह टुवर्ड्स, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आपण सृष्टीवर प्रेम करू शकतो. तर हा तिसरा आहे हार्ट केअर. चौथा आहे, आपण नॉर्मली रोज न्यूजपेपर वाचतो किंवा न्यूज बघतो टी व्हीमध्ये किंवा सोशल मीडियावर बघतो. एअरप्लेन क्रॅश झाला, बलात्कार झाला, खून झाला, चोरी झाली, सायबर क्राईम झालं. आपण हे सगळं वाचतो, हे ब्रेनमध्ये सगळं कुठंतरी जाऊन बसलेलं असतं ना. मग आपल्या ब्रेनमध्ये एक जो फोल्डर असतो ना, तो करप्टेड असतो. त्या करप्ट फोल्डरला आपण खरंच किती एनर्जी द्यायची. त्यामुळं मी न्यूजपेपरचा पहिला पेज कधीच वाचत नाही. म्हणजे जिथे सगळ्या अशा ठळक बातम्या असतात, हे झालं ते जस्ट एक पासिंग रिमार्क, ते पण कधी दुपारच्या वेळेस, सकाळी नाही आणि रात्री नाही. कारण सकाळी आणि रात्री ब्रेनमध्ये जास्ती कोरलं जातं सगळ्या गोष्टी. तर दिवसा कधीतरी वाचायचं आणि तो विसरून जायचा. तर आपण काय वाचतो, कुठली पुस्तकं वाचतो किंवा कोणाच्या संगतीत राहतो, हे आपलं आयुष्य ठरवतं. म्हणजे पुढच्या 5 वर्षात तुम्ही काय बनाल हे कुठली पुस्तकं वाचणार आहे आणि कुणाच्या संगतीत राहणार आहे. सपोज जर तुम्ही वॉरन बफेच्या संगतीत राहणार तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये परफेक्ट होणार, ऑब्व्हियसली. असं आहे. तर तुम्ही कुठले पुस्तक वाचता, तुम्ही भगवद्गीता वाचताय का तुम्ही फिल्म मॅगझिन वाचताय, तर त्याच्याप्रमाणे तुमचे थॉट प्रोसेस राहणार आहे. तर तुम्ही काय वाचताय, रोज माइंडमध्ये काय टाकताय, ते फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री किमान एक चांगली गोष्ट वाचा आणि त्याच्यावर मनन करा आणि चिंतन करा. हे झाला नेक्स्ट पिलर. आणि शेवटचा पिलर आहे सोल केअर. आता देवानी आपल्याला माणसाचं शरीर दिलेलं आहे. 82 लक्ष योनी झाल्यावर आपल्याला हे शरीर मिळालंय माणसाचं. नाहीतर आपण कुत्रं, डुक्कर, मांजर काही पण असू शकलो असतं, गाढव कुठलंही असू शकलो असतं. पण आपण माणूस म्हणून जन्म घेतलाय, किती मोठं आहे. म्हणजे दिस इट सेल्फ इज वन ऑफ द ग्रेटेस्ट अचीवमेंट. म्हणजे ही लॉटरी आहे, आपल्याला ऑलरेडी लॉटरी लागली आहे. आपण माणूस म्हणून जन्म घेतलाय, फक्त आपल्याला एनकॅश करायचंय. तर एनकॅश कसं करायचंय आपल्याला? चांगले कर्म करून किंवा देवाचं नामस्मरण करून किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटी काहीतरी छान करायचंय. म्हणजे कुणाला तरी हेल्प करा, कुणाची तरी मदत करा. फार सिम्पल बेस्टी आहे. झाडाला पाणी द्या, एखादा कुत्रा असेल तर त्याला काहीतरी खायला द्या किंवा एखाद्या व्यक्तीला कॉम्प्लिमेंट करा. म्हणाल सागर यू आर डुईंग अ फॅब्युलस जॉब, यू आर दी बेस्ट. किती छान वाटतं, सागर हसणारच. सो मेक समबडी हॅपी. तुमच्या असण्यामुळे जर सृष्टीमध्ये सौंदर्य भरत असेल, आनंद भरत असेल, तर तेच कर्म आहे. तर सोल केअर, तर स्किन केअर, हेल्थ केअर, हार्ट केअर, माइंड केअर, सोल केअर, अशा ह्या 5 पिलरवर जर एखादी व्यक्ती काम करेल तर ती म्हणणार मी सुंदर आहेच. सुंदर आहेच म्हणणार ती. कारण या 5 पिलरवर पेक्षा काही जास्ती नाहीच आहे. तुम्ही एवढं काम केलं तर तुम्ही 100% यू विल वॉक कॉन्फिडंट आणि तुम्ही म्हणणार मी सुंदर आहेच. राईट. एक्झाम्पल, लोक आता कॉन्फिडंट पण नसतात सुंदर नसले की, पण ते आतून पण पाहिजे, सगळीकडून पाहिजे सुंदर, तेव्हाच ते सुंदर दिसणं त्याचा अर्थ आहे. ॲक्च्युली सुंदर दिसणं म्हणजे तुम्ही आता मिशन ब्युटी, लोकांना काय वाटते की फक्त फेस क्लीन करणं, क्लिनिकला जाणं, हे वापरणं ते वापरणं सुंदर दिसणं, तसं नाही. ॲक्च्युअली तुमचं मिशन ते नाही आहे. माझ्या मिशनमध्ये मला अख्ख्या जगाला सुंदर बनवायचं आहे. का बनवायचं आहे? जर जग सुंदर झालं तर खूप प्रेम येईल जगात. हार्ट केअर करता करता प्रेम येईल आणि जेव्हा प्रेम होईल, भांडणं कमी होतील, सगळं कमी होईल, तर किती म्हणजे धरती पे स्वर्ग आपण बनवू शकतो. ते मी एक छोटंसं त्यातलं कण आहे. मला जेवढं जमेल ते मी करणार आहे. तर ह्या मिशन ब्युटी अंतर्गत आम्ही 8 त्वचारोग तज्ज्ञ आहोत. आम्ही एक ग्रुप बनवलेला आहे. तर ह्या ग्रुप अंतर्गत आम्ही खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो. तर पहिली ॲक्टिव्हिटी आम्ही मागच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेतलेली. नॉर्मली ब्युटी कॉन्टेस्ट जे असतात, आम्ही ब्युटी कॉन्टेस्ट घेतलेली. नॉर्मली ब्युटी कॉन्टेस्टमध्ये काय असतं, तुम्ही मेकअप करता, तुम्ही छान गाऊन वगैरे घालता आणि तुम्ही रॅम्प वॉक करता. आम्ही काय घेतलेली माहिती का ब्युटी कॉन्टेस्ट? तुम्ही तोंड धुवायचं, कसलंही मेकअप करायचं नाही, क्लीन नॉर्मल जसं तुम्ही घरात असता तसं तुम्ही यायचे व्यवस्थित ड्रेस करून. तर तुमची स्किन हेल्दी आहे का, हेल्दी स्किन कॉन्टेस्ट, हेल्दी हेअर कॉन्टेस्ट आणि बेस्ट पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट अशी आम्ही ठेवली होती. आणि मला सांगायला आनंद होतो की वयाच्या 65व्या वर्षी एक स्त्री आली होती जिच्या त्वचेचं वय फक्त 58 होतं. म्हणजे 7 वर्ष तिची त्वचेची वय कमी होतं. तर तिला प्राईज मिळालेलं. म्हणजे साधारणपणे 18 ते 65 वयापर्यंतचे 80 लेडीजनी पार्टिसिपेट केलेलं. ग्रेट. आणि त्याच्यात सगळ्यांना प्राईज मिळालेलं, बऱ्याच लोकांना. तर असे वयोवृद्ध व्यक्तीला सुद्धा प्राईज मिळालेला त्यांची स्किन हेल्दी असल्यामुळं. वयाच्या 63ला
हेल्दी हेअर म्हणून ज्यांचे केस लांब होते, जे अजूनपर्यंत डाय करत नाही आहेत, त्यांचे केस एकदम छान आहेत, तर त्यांनी काय वापरतात, म्हणजे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की आपण कसं आपली हेल्थ छान ठेवावी. असा हा एक कॉन्टेस्ट घेतलेला आगळा वेगळा. आता परत आमची नवरात्रीनंतर परत दुसरी कॉन्टेस्ट आहे. दुसरा जो आम्ही घेतलेला मिशन ब्युटी मॅरेथॉन, सिद्धेश्वर मंदिराच्या आपल्या इथे परिसर इतका छान केलाय, जॉगिंग ट्रॅक. तर आम्ही 3 राऊंड्स घालण्यासाठी स्त्रियांना प्रवृत्त केलेला मिशन ब्युटी मॅरेथॉन. म्हणजे जर तुम्ही पळाल तर ऑब्व्हियसली तुमचा ब्लड सप्लाय वाढेल आणि तुमची हेल्थ छान होईल. तुमची हेल्थ छान झाली तर तुमची स्किन छान होणार आहे. ते एक त्याच्यात मोटिव्ह होतं. आणि दुसरा मोटिव्ह होता सिद्धरामेश्वरला आपण जेव्हा 3 प्रदक्षिणा घालतो तेव्हा भगवंताला सुद्धा आपण शरण जातो. त्यामुळे आपल्या आत्म्याला सुद्धा एक प्रकारची शांती मिळते, कारण ते व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह आहेत तिथे. तर तोही होतो. तर हा 2 गोष्टी आम्ही हेल्थ केअर आणि सोल केअर हे साध्य केलं दुसऱ्या कॉन्टेस्टमध्ये. तिसरी कॉन्टेस्ट आम्ही जी घेतली होती ती हेल्दी रेसिपी कॉन्टेस्ट. हेल्दी रेसिपी. तर याच्यात आम्ही रेसिपीज, म्हणजे आपल्याला नॉर्मली काय वाटतं भजीच टेस्टी आहे, पण ती न तळता एखादी गोष्ट आपण जर केली व्हिटॅमिन सीची, म्हणजे आपण काकडीची हे केली, भजी केली, पण ती एअर फ्रायरमध्ये केली, म्हणजे तेल न वापरता केली, किंवा लिंबू सरबत त्याच्यात पुदिना घातला, ग्रीन ज्यूस. आपण मॉकटेल्स पितो हॉटेलमध्ये जाऊन, पण हा मॉकटेलच आहे ना, ज्याच्यात तुम्ही लिंबू सरबत आणि पुदिना घालता, मस्तपैकी फ्लेवर येतो, खूप छान. आणि व्हिटॅमिन सी घेतल्यानंतर तुमचं आयर्न अब्सॉर्प्शन वाढतं, तुमची स्किन छान होते. तर असे साधारणपणे 50 स्त्रियांनी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतलेला. आणि त्याच्यात हेल्दी डेझर्ट, हेल्दी फूड, हेल्दी स्नॅक, हेल्दी ड्रिंक असे 4 प्रकारचे आम्ही कॉन्टेस्टमध्ये घेतलेलं. आणि मस्तपैकी आम्हाला खूप हेल्दी रेसिपीज मिळाल्या. आता आम्ही पुढच्या कॉन्टेस्टमध्ये आम्ही त्याचा बुक पण घेऊन येत आहोत. खूप कमी डॉक्टर्स असे सजेस्ट करतात मॅडम ॲक्च्युअलमध्ये हेल्दी रेसिपी, हेल्दी. थोडे लोक काही स्वार्थी असतात, लाईक डॉक्टर्स काय आमच्याकडे काय ते कमर्शियल बिझनेस आहे, बिझनेसच्या त्या रिलेटेडच आपण बोलू, बाकी काही आपल्याला गरज नाही म्हणतात. तुम्ही हे खूपच ॲक्च्युली ॲप्रिसिएशन कमी पडेल तुम्हाला द्यायला. खूपच छान सांगता तुम्ही ॲक्च्युली मिशन ब्युटीबद्दल. आपल्या जगात प्रत्येक जण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो, पण तुमचं मिशन ब्युटी इतरांपेक्षा वेगळं काय असतं? मिशन ब्युटी फक्त स्किन केअरवर न मर्यादित ठेवता आम्ही हेल्थ केअर, हार्ट केअर, माइंड केअर, सोल केअर, म्हणजे अगदी आत्म्यापर्यंत पोहोचतोय. आम्ही मेडिटेशन पण सांगतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठंच तुम्हाला भेटणार, म्हणजे अख्ख्या जगात जर मी म्हणेन तर असा हा कन्सेप्ट 5 पिलरचा कन्सेप्ट आगळा वेगळा भगवंतानी, म्हणजे मी भाग्यवान समजेन की मला हा थॉट प्रोसेस भगवंतानी दिला. असे 5 पॉइंट्स भगवान आहे, ब्रह्ममुहूर्तावर भगवंतानी मला दिले आणि ह्याच्यावर मला काम करण्याची संधी भगवंतानी मला दिली. या मिशन अंतर्गत तुम्ही सोलापूरसारख्या शहरात सौंदर्य विषयाचा दृष्टिकोन कसा बदलू शकता? हो, सौंदर्य म्हणजे फक्तच गोरी स्किन नाही. सौंदर्य म्हणजे तुमचं आरोग्य किती छान आहे, सौंदर्य म्हणजे तुम्ही किती आनंदी राहता, सौंदर्य म्हणजे तुम्ही लोकांना किती आनंदी करता, सौंदर्य म्हणजे तुम्ही आध्यात्मिक पद्धतीने कसं जीवन जगता. हा आपला मिशनचा मोटो आहे की आपण फक्त सौंदर्याकडे न बघता परिपूर्ण सौंदर्य जो म्हणतो तो आपण लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि अख्ख्या पूर्ण सोलापूरलाच आपल्याला मिशन ब्युटीद्वारे जागृत करायचे आहे या 5 पॉईंट्सद्वारे. आय होप लवकरच स्प्रेड व्हायला पाहिजे मॅडम. आता मला वाटतं डेअर टॉकच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यामुळे पण लोकांना कळणारच आहे मिशन ब्युटी. तर सागर हा मला भेटला, ती पण भगवंताचीच कृपा असणार आहे की त्याच्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकते. डिफरंट बिटवीन सलोन अँड मेडिकल कॉस्मेटिक. हां, सलोनमध्ये बेसिकली एक पार्लर असतं. तर तिथे ब्युटीचे जे आपण कमोफ्लाज म्हणतो, म्हणजे आयब्रोज आहे, हेअर कट आहे, हे डायरेक्टली तुमच्या बॉडीला डॅमेज न करता जे काय कव्हर करता येतं किंवा इम्प्रूव्ह करता येतं. लुक्स कमोफ्लाज म्हणजे काय, आपल्या लुक्सला थोड्या पद्धतीने चेंज करणे, हेअर कट करणे, पण ते डेड गोष्टीसाठी करतात. म्हणजे लाईव्ह गोष्टीवर ते स्किनला काही पॉलिशिंग करून स्किनमध्ये इंजेक्शन देऊन असं काही करू शकत नाही. त्यांना ती मुभा नाही, त्यांच्याकडे तो लायसन्स नाही. ते आयब्रो करू शकतात, हेअर कट करू शकतात, हेअर कलरिंग करू शकतात, बॉडी मसाज करू शकतात, वॅक्सिंग करू शकतात, थ्रेडिंग करू शकतात. काही हे बेसिक स्पेसिफिक ट्रीटमेंट्स जे स्किनला कुठल्याही प्रकारे हार्म नाही करणार असे ते करू शकतात. आपण मॅडम लॉट्स ऑफ पीपल सफरिंग फ्रॉम म्हणजे इथे ब्लॅक कलर्स हे पडतं का म्हणतात ते मानेला म्हणजे ते
आश्वासन देतात की की आम्ही डिटॅननी करू इझिली, होऊ शकेल का तसं पॉसिबल? हा जो कंडिशन तुम्ही म्हणताय मान जे काळी पडते ना, त्याला एक कारण असतं, ज्याला आपण म्हणतो अकॅन्थोसिस नायग्रिकान्स, म्हणजे त्वचा तिथे जाड होते. आता त्वचा जाड होते म्हणजे नुसती काळी मळ जमत नाही तिथे, तिथे तुमचं एक ग्रोथ हॉर्मोन तिथं डिपॉझिट होऊन ती त्वचा जाड होते. ओके. आता हे ग्रोथ हॉर्मोन येतो कुठून? जर तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स असेल, जर तुम्हाला डायबिटीस असेल, जर तुमची ओबेसिटी असेल, किंवा फॅमिलीमध्ये कोणाला तर डायबिटीस असेल, किंवा कुठला एंडोक्राईन प्रॉब्लेम असेल, तर हा प्रॉब्लेम येतो. ओके. आता जर तुम्ही सलूनमध्ये जाऊन तुम्ही स्वच्छ घासून 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 केला स्वच्छ, पण ते किती स्वच्छ होणार आहे पहिली गोष्ट. दुसरी, जरी तुम्ही स्वच्छ केला समजा, ते परत येणार आहे. दे डू म्हणजे 5-6 वेळा ते काहीतरी प्रोसेस करतात, ते हार्मफुल असतो का? हां, आता ते हार्मफुल असतं की नाही माहीत नाही, पण ॲक्च्युली ते प्रॉपर डील करू शकत नाहीत, कारण त्यांना हॉर्मोनबद्दल काही माहीतच नाही ना. त्यांनी फक्त स्किन लेवलवर स्वच्छ करतायत. आपण फरशी जशी घासतो तसं ते घासतायत, पण ते काम नाही करणार आहे ना. सायंटिफिकली तुमची बॉडी डेड नाही आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तुमची स्किन एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तिथे नवीन नवीन सेल तयार होत आहेत. तर तुम्ही खूपच घासला तर कदाचित तुमची स्किन डॅमेज होऊ शकेल. मॅडम, ब्लीच ऐकलं असेल तुम्ही, ब्लीचने स्किन डॅमेज होऊ शकेल का? हो, बेसिकली एक प्रकारचा हायड्रोजन पेरॉक्साईड बेस्ड कन्व्हर्जन ऑफ स्किनचा, केसांचा कलर कन्वर्ट होतो. हो. तर त्यामुळे जर आपण तो ब्लीचचं प्रमाण वाढवला तर स्किन जळू शकते. त्यामुळं ॲज अ त्वचारोग तज्ज्ञ किंवा ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट मी कधी ब्लीच ॲडवाईस करत नाही. त्याच्यासाठी रेमेडी, मान जेव्हा काळी होते ना, तेव्हा बेसिकली एक तर आम्ही सांगतो की वजन कमी करा, किंवा तुम्हाला शुगर असेल घरात तर त्यांचा शुगरचं नियंत्रण करा. शुगर खाण्यात, कार्बोहायड्रेट खाण्यात नियंत्रण करा, एक्सरसाइज करा. मग त्याच्यानंतर काही औषधं येतात, जसं मेटफॉर्मिन आहे, काही औषधं जे तुमचं वजन कमी करण्यास मदत करतात ते करतो. त्याच्यानंतर आम्ही केमिकल पील, मायक्रोडर्माब्रेशन करतो. तर अशा विविध प्रकारचे लेवल, मेडिकल ट्रीटमेंट, फिजिकल ट्रीटमेंट, स्किन ट्रीटमेंट, असे 3 लेवलचे ट्रीटमेंट केल्यावर मग ती मान काळी कमी होते. ओके. व्हॉट डज सेलिब्रिटी डू फॉर स्किन केअर रुटीन? सेलिब्रिटी तर सकाळपासून त्यांचं चालू असतं, त्यांना बेसिकली तेच काम असतं ना. आपल्याला तेच काम नसतं, आपल्याला घरात स्वयंपाक करायचा असतो, देवपूजा करायची असती, कामाला जायचं असतं. त्यांच्यासाठी तेच काम असतं, कारण त्यांच्यासाठी त्यांची फेस व्हॅल्यू किंवा त्यांची स्किन व्हॅल्यू, सेलिब्रिटी त्यांना नाही, त्यांच्यासाठी तो ॲसेट आहे. ॲसेट आहे, त्याच्यावरच त्यांनी पैसे कमवणार, त्यांचं ते प्रोफेशन आहे. सो दे हॅव टू मेंटेन इट. मग ते सिम्पल फेसवॉशपासून माइल्ड फेसवॉश असतात, मग ते सनस्क्रीन आहे, मॉर्निंग काही सिरम्स असतात, ते सिरम वापरतात, त्याच्यानंतर आफ्टरनून काही सिरम वापरतात, मग त्याच्यानंतर नाईट सिरम्स वापरतात. मग त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन अँटी एजिंग ट्रीटमेंट घेतात, स्किन टायटनिंग घेतात, लेझर पील घेतात, केमिकल पील घेतात, LHR घेतात. म्हणजे लिमिटलेस ट्रीटमेंट्स आहेत. किंवा मग तुम्ही आय फिलर्स म्हणून काही इंजेक्शन्स येतात, ज्यामुळं तुमचं गाल नुसता असा वर येतो, असे फिलर्स ट्रीटमेंट करून घेतात, बोटॉक्स करून घेतात, थ्रेड लिफ्ट्स करून घेतात. लिमिटच नाही त्या ट्रीटमेंट्सला. गिव्ह मी अ स्मॉल बजेट ऑन कॉस्मेटिक. डे टू डे तुमचं जर एखाद्या साध्या व्यक्तीला जर तुम्हाला करायचं असेल तर एक सिम्पल सांगितलं, कॅलमिन लोशन आहे. येस. एक सिम्पल फेस वॉश आहे, माइल्ड फेस वॉश आहे, आणि एक नाईट सिरम आहे. हे तिन्ही मिळून जर तुम्ही चांगल्या कंपनीचा एखादा जर प्रोडक्ट घेतला तरी 1000 रुपयेपर्यंत तरी तुमचा महिन्याला खर्च येईल. फॉर मंथ. विटॅमिन सी सिरम इज जनरली सेफ फॉर मोस्ट पीपल. येस. विटॅमिन सी टॅबलेट शुड वी टेक डेली? नॉट नेसेसरी. काही थोडे दिवस घेऊन तुम्ही बंद करू शकता. नॉट नेसेसरी टू टेक डेली. टेल मी व्हॉट मिस्टेक्स पीपल डू, और टेल मी स्टेप बाय स्टेप रुटीन. बेसिकली एकतर लोक इन्फ्लुएन्सरला ऐकून प्रोडक्ट्स घेतात. दुसरं, ओव्हर द काउंटर ते प्रोडक्ट असतं, त्याच्यात खरंच किती औषध आहे हे माहीत नाही, तुमचे पैसे जात आहेत, हे दुसरं. तिसरं, तुम्ही त्वचारोग, तुमची स्किन कशी आहे, तर तुमची स्किन ऑइली आहे पण तुम्ही एकदम माइल्ड फेस वॉश घेतला तर काही त्याच्यात फरकच येणार नाही. किंवा तुमची स्किन एकदम ड्राय आणि तुम्ही सॅलिसिलिक ॲसिडचा फेस वॉश घेतला तर तुम्हाला तो चांगला नाही आहे तुमच्यासाठी, तो अजून तुमच्या स्किनला खराब करणार आहे. तर बेसिकली 1 कन्सल्टेशन इज अ मस्ट. तुमच्या स्किन टाईप प्रमाणे तुम्हाला सनस्क्रीन दिला जाईल, तुम्हाला फेस वॉश दिला जाईल, तुम्हाला नाईट सिरम दिला जाईल. तुम्हाला गरज असेल तर विटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, बी कॉम्प्लेक्स, जे तुमच्या डेफिशियन्सी दिसतोय
B12 आहे. सपोज प्युअर व्हेजिटेरियन लोक B12 कमी असतो. B12 आजकाल लोकांचं व्हिटॅमिन डी पण कमी असतं, कारण उन्हात फिरतच नाहीत लोक, तर व्हिटॅमिन डी कमी असतो यंग लोकांमध्ये. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्प्रूव्ह करायला लागतील आतून पण. व्हिटॅमिन, जर तुमचं आयर्न कमी असेल तर तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं तर तुम्ही पेल दिसाल एकदम, मग तुमचे केस गळतील. तर हे पण तुम्हाला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तर मेडिसिन्स पण तुम्हाला घ्यावे लागतील. तर रुटीनमध्ये एक सनस्क्रीन आहे, एक मॉइश्चरायझर आहे, एक फेस वॉश आहे, एक नाईट सिरम आहे. हे एक्सटर्नल झालं. इंटरनलमध्ये तुमचा काय डेफिशियन्सी आहे ती एक डॉक्टरच व्यवस्थित सांगू शकेल तुम्हाला. और होम रेमेडीज. येस. Collagen injections are safe or can get collagen in daily food. कोलॅजनचा खूप जास्ती हाईप झालेला आहे, तेवढा गरज नाही आहे कोलॅजनच्या हाईपची. बट कोलॅजन आपण प्लांट बेस्ड जे खातो आपण, पालक, मेथी, ह्या सगळ्यामध्ये असतंच थोडं थोडं अंशमध्ये. त्यामुळे जर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला तर तुम्हाला ॲज सच बाहेरून कोलॅजन घेण्याची काही गरज नाही. इंजेक्शन्स म्हणजे कोलॅजन इंजेक्शन्स असतात ते फिलर सारखे काम करतात. फिलर सारखे काम करतात. मग जर तुमचा गाल असाच खूप सॅग झाला असेल तर तुम्ही ते फिलर सारखं वापरू शकता. साइड इफेक्ट्स काय नसतात का? सांगितलं ना, प्रत्येक गोष्टीचे प्लस आणि मायनस असतातच. कॅन यू टेल अस अबाउट गट हेल्थ मॅडम? येस. आपण आहाराबद्दल बोललो. बेसिकली आपल्या गटमध्ये ना सगळं मायक्रोब्स असतात, म्हणजे बरेचसे किडे असतात. जे चांगलं जर आपला किडे असेल तर नॅचरली काय होतं, आपलं गट हेल्थ चांगलं राहतो. एक आमच्या ह्याच्यात सायंटिफिक स्टडी आहे, स्किन गट ॲक्सिस. म्हणजे जर गट तुमचा चांगला असेल तर तुमची स्किन छान असेल. जर तुमचा गटमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सोरियासिस सारखे प्रॉब्लेम्स, डॅन्ड्रफ सारखे प्रॉब्लेम, मग लायकन प्लेनस सारखे प्रॉब्लेम, असे बरेचसे प्रॉब्लेम्स गट हेल्थ बिघडल्यामुळं सुद्धा येतात. तर गट हेल्थ कसा चांगला ठेवू शकता? बेसिकली सिम्पल मी सांगू शकते की एक तर सकाळी पहाटे उठल्या उठल्या कोमट पाणी प्यायचा. मग त्याच्यात तुम्हाला लेमन, हनी घालायचं तर घालू शकता. दुसरं आहे, तुम्ही सब्जा सीड्स आहेत, चिया सीड्स आहेत, हे रात्री भिजवून ठेवायचे, हे सकाळी खायचं. तो फायबर देतो, मॅग्नेशियम देतो. तिसरं जो आहे, तुम्ही 2 बदाम, 4 मनुके, 1 अक्रोड, हे सगळं भिजवून ठेवायचं आहे. तर तुम्हाला हे सगळे ड्रायफ्रुट्समुळे प्रोटीन मिळेल. तर ह्यामुळे तुमचं मॉर्निंग पासूनच तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम अगदी ॲक्टिव्हेट होईल. कोमट पाणी, आपण नेहमी जर कोमट पाणी पित राहिलो, थंड पाणीपेक्षा नॉर्मल किंवा गरम पाणी जर पिलं तर आपली GIT सिस्टीम व्यवस्थित राहते. ओके. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ताक घेतला तर त्याच्यात बरेचसे प्रोबायोटिक्स असतात, त्यामुळे सुद्धा आपली गट हेल्थ छान राहते. बेसिकली जेवणामध्ये ना पहिला भरपूर सॅलॅड्स खायचे, त्यामुळं पण आपली गट हेल्थ छान राहते. म्हणजे आपण काय करतो, डायरेक्टली पोळी भाजी खातो, तर पहिला बाउलभर सॅलॅड खायचा आणि मग त्यानंतर जेवढी भूक असेल तेवढं जेवण करायचं. त्यामुळे पण आपली गट हेल्थ छान राहते. त्यामुळे तुम्हाला पोट फुगत नाही. पोट फुगणं म्हणजे काय, गट हेल्थ बिघडला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. डायजेशन होत नाही, रोजची मोशन्स व्यवस्थित होत नाही, तर हे सगळे गट हेल्थ इम्बॅलन्स आहे. हे जर सगळं व्यवस्थित झालं तर गट हेल्थ तुमची छान आहे. मॅडम, मी ऐकलं की सोप हे फेसला लावू नये, फेस वॉशच फेसला लावा. बरोबर. इज इट? बेसिकली सोप हा बॉडीसाठी असतो आणि प्रायमरीली कशासाठी असतो, आपल्या काखेत आणि आपल्या प्रायव्हेट पार्टसाठी, जिथं बॅक्टेरियल लोड असतो तर तिथं सोपची फार गरज असते. आणि फेस वॉश रिलेटिव्हली आपली स्किनची, चेहऱ्याची त्वचा जरी माइल्ड असते ना, सॉफ्ट असते, मग त्यासाठी फेस वॉश वापरायचा. त्याच्यात जो कंपोनंट असतात, अल्कली कंपोनंट कमी असतात, त्यामुळे ते माइल्ड असतात. त्यामुळे तो जास्ती आपल्या त्वचेला अगदी सॉफ्टपणे क्लीन करतं. विच इज बेस्ट फेस वॉश? बेस्ट असं काही नाही, मी सांगितलं ना, ऑइली स्किन असेल तर वेगळा फेस वॉश आहे, नॉर्मल स्किन असेल तर वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक स्किननुसार फेस वॉश आहे. असा बेस्ट असा काही नाही. तुमच्या स्किनला तो बेस्ट असेल, ते माझ्या स्किनला तो बेस्ट नसेल. ओके. सो अकॉर्डिंगली फेस वॉशची सुद्धा पूर्ण कॅटेगरायझेशन असते. मॅडम, एखाद्यावरती ॲसिड पडला, मग ते ट्रीटमेंट होऊ शकते का? आणि ते कितपत तो पेन सहन करू शकतो ॲसिड? बरोबर. ॲसिडमुळे त्वचा जळते. आता त्वचेमध्ये लेयर असतात, एपिडर्मिस, डर्मिस आणि सबक्युटेनस टिश्यू. आता तो ॲसिड किती स्ट्रॉंग आहे, किती वेळ राहिला, त्याच्याप्रमाणे किती लेवलला तो बर्न झाला. ओके. फक्त सुपरफिशियल बर्न झाला तर तो फक्त पिगमेंटेशन येईल, मग त्याला आपल्याला लेझर वगैरे करून इम्प्रूव्हमेंट करता येईल. सपोज तो डर्मिसमध्ये पण पॅपिलरी डर्मिस आणि डिफरंट डर्मिस आहे, तर डीपर डर्मिसला जर तो रेटिक्युलर डर्मिसपर्यंत जर पोचला तर स्किन त्वचा जळून जाईल. जर पूर्ण फॅटपर्यंत गेला तर स्कार होईल.
हो. तो इट ऑल डिपेंड्स अपॉन पर्सेंटेज ऑफ ॲसिड, किती वेळ तो राहिलेला आहे, कुठल्या स्किनवर आहे. सपोज डोळ्याची स्किन पातळ आहे किंवा पाठीची स्किन जाड आहे किंवा हाताची स्किन जाड आहे, तर तो कुठल्या स्किनवर गेलेला आहे त्याच्याप्रमाणे तो पर्सेंटेज ऑफ बर्न ठरेल आणि त्याच्याप्रमाणे मग कॉम्प्लिकेशन्स येतील आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट ठरेल. जर फक्त सुपरफिशियल बर्न असेल तर पिगमेंटेशन असेल तर आपल्याला नक्कीच त्याला काही ट्रीटमेंट करून कमी करू शकतो. पण जर स्कार झाला असेल मग त्याला प्लॅस्टिक सर्जरीची गरज असते. तर इट डिपेंड्स अपॉन द डेप्थ ऑफ द पील. ओके. 25 वर्षांचा अनुभव एका वाक्यात डिस्क्राईब करायचा असेल तर एका वाक्यात. सौंदर्य हे प्रत्येकाच्या आयुष्यावर एक वेगळी वळणवाट देऊ शकते. ग्रेट मॅडम. रॅपिड फायर क्वेश्चन्सकडे जाऊया आपण. 1 वर्ड 1 आन्सर. ओके. ॲक्ने ट्रीटमेंट की पिगमेंटेशन ट्रीटमेंट, तुम्हाला जास्त कोणतं आवडतं? ॲक्ने. ॲक्ने. लेझर की पील्स? पील्स. 1 सेलिब्रिटी स्किन यू ॲडमायर? हेमा मालिनी. हेमा मालिनी. 1 स्किन मिथ यू वुड लव टू बस्ट? की दूध पिल्याने गोरं होतंय. लहानपणाचं एक मिथ आहे ते, आईने दिलेलं. हां. फेशियल्स येस ऑर नो? नो. फेवरेट स्किन केअर ब्रँड? या यू कॅन टेल. Brands. यू कॅन टेल एनी वन. बेसिकली आमचे जे मेडिकेल आहेत, सिप्ला आहे, सिप्ला. ॲकॉस्मा आहे. इफ नॉट डर्मॅटोलॉजिस्ट व्हॉट वुड यू बी? आय वुड बी अ मोटिवेशनल स्पीकर. या यू आर डुईंग. 1 फूड दॅट किल्स स्किन हेल्थ? ऑइल. ऑइल. 1 अंडररेटेड स्किन केअर हॅबिट? ड्रिंकिंग गुड वॉटर. डे क्रीम और नाईट क्रीम? डे क्रीम. युअर 3 स्किन केअर्स कमांडमेंट्स? सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, नाईट सिरम. नाईट सिरम. मोस्ट रिक्वेस्टेड ट्रीटमेंट फ्रॉम सोलापूर पेशंट्स? पिंपल ट्रीटमेंट. पिंपल ट्रीटमेंट. 1 advice you give in every consultation? Every consultation? Drink ample water, eat proper food, sleep well and take care of your skin. Good. Skincare is a self-love, true or false? True. एक फनी क्वेश्चन आहे मॅडम. बिअर पिल्याने फेस एकदम ग्लो होतो असं ऐकलंय. इज इट ट्रू? No. बियर केसांना लावल्याने केस शाईन होतात, हे ट्रू आहे. ओके. वाईन पिल्याने स्किन ग्लो होते. वाईन दॅट टू अ पर्टिक्युलर क्वांटिटी जर घेतलं त्याच्यात अँटीऑक्सिडंट असतं. बेसिकली ते द्राक्षापासून बनवलेलं असतं ना. सो दॅट इज गुड. अ स्मॉल अमाऊंट ऑफ वाईन इज गुड फॉर स्किन. ओके. नॉट बियर. कसं वाटलं मॅडम तुम्हाला पॉडकास्ट? खूप छान प्रश्न होते. बेसिकली सगळ्यांना अवेअरनेस क्रिएट करण्याचा जो हा तुमचा संकल्प आहे तो नक्कीच छान आहे. म्हणजे स्तुत्य उपक्रम म्हणेन मी. आणि रॅपिड फायर जो आहे बेसिकली तोही छान वाटला. आणि स्किनबद्दल तुमच्याकडे इतके प्रश्न आहेत हे मला माहीत नव्हतं. म्हणजे तुम्ही बरंच होमवर्क करून आलेला आहात हेही मला कळालं. व्हॉट अबाउट आवर पॉडकास्ट? हे आम्ही सोलापुरात नवीनच चालू केलं. तुम्हाला काय असं काय फिलिंग वाटलं? सोलापूरची लोक केव्हाही जे करतात किंवा सोलापूरची माझी मुलं, मी म्हणेन की माझी मुलं आहेत, हे दे आर माइन. आणि जेव्हाही आपलं मूल जेव्हा काहीतरी छान नवीन करतं तर ते आईला जेवढा आनंद होतो तसा मला आनंद होतो. तर सोलापूरच्या मुलांनी खूप छान गोष्टी कराव्यात आणि सोलापूरचं नाव फार मोठ्या प्रमाणावर, कारण सोलापूरमध्ये खूप काही आहे. आर्ट आहे, कल्चर आहे, खूप गोष्टी आहेत ज्या अनएक्सप्लोर्ड आहेत. आणि जेव्हा आपण ह्याला एक्सप्लोअर करू आणि जगाच्या पाठीवर घेऊन जाऊ तेव्हा लोक सोलापूरकडे म्हणजे मॅग्नेटसारखं अट्रॅक्ट होऊन सोलापूरला यायला पाहिजे. येस. आणि हे फक्त तुमची जी नवीन पिढी आहे हे तुम्ही करू शकता आणि तुम्ही करणार आहात. म्हणजे पुढच्या 5 वर्षात आपण सोलापूरला एक वेगळ्या लेवलला घेऊन जाऊ. नक्कीच. सो ग्रेटफुल टू हिअर मॅडम अबाउट युअर इन्फॉर्मेशन एव्हरीथिंग. थँक्यू सो मच. थँक्यू.